जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीतिसंपदांची राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू नीतिसंपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लखलखशी वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालांवरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली तू सूर्याचे तेज उददिसे गांभीर्य ही तुझी स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते मोक्ष मुक्ती तुझीच रूपे तुलाच वेदांती मोक्ष मुक्ती तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती जे उत्तम उदात उन्नत महन्मधुरते ते स्वतंत्रते भगवती सर्वतव सहकारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे जयोस्तु ते हे अधम रक्तरंजिते सृजन पूजिते हे अधम रक्तरंजिते सृजन पूजिते श्री स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ वीर जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण श्री स्वतंत्रते जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे
धन्यवाद ईशा. छानशा स्फूर्ती गीतानं तू सुरुवात केलेली आहेस कार्यक्रमाची, त्याबद्दल तुझं अभिनंदन आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. संस्थेचे कार्यवाह माननीय वऱ्हाडकर सरांना विनंती आहे की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. आणि यानंतर ॲडव्होकेट V.A. गांगल, वासुदेव आत्माराम गांगल, सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई हायकोर्ट या दोन्ही ठिकाणी सिनियर काउन्सिल, अनेक वर्ष कॉलेजेसमध्ये त्यांनी शिकवलेलं आहे, अनेक केसेस गाजवलेल्या आहेत. धन्यवाद सर. माननीय रणजित सावरकर सर, श्रीयुत स्वप्नील सावरकर, कोषाध्यक्षा मंजिरीताई मराठे, तसंच सर्व मान्यवरांना अभिवादन. आणि आत्ताच्या कार्यक्रमाकडे येताना आज आपण जाणतो की सावरकर स्मारकामध्ये अनेक उपक्रम चालतात. नृत्यवर्ग, गायन वर्ग, स्पोर्ट्सच्या अनेक ॲक्टिव्हिटीज इथे चालत असतात. मुलांना प्रशिक्षण देणं, मोठ्यांसाठी नृत्याचे गायनाचे धडे गिरवणं आणि समाजाभिमुख काम करत राहणं ही स्वातंत्र्याच्या पूर्वकाळात जशी गरज होती तशी आता उत्तरोत्तर वेगळ्या पद्धतीत ती वाढत जाते आणि स्मारक त्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात पडद्यामागे राहून अनेक यातना सोसून तीनही सावरकर बंधूंना ज्या ताई, माई आणि यशोदा वहिनी सावरकर या वीरपत्नींनी मदत केली, सपोर्ट केला, त्यांना मानवंदना देण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. त्यांचा त्याग, देशासाठी आत्मसमर्पण करणाऱ्या जहाल क्रांतिकारी सावरकर बंधूंबरोबरचा निर्व्याज आणि खंबीर संसार, कुटुंब वाळीत पडल्यानंतरही नेटाने देशकार्यातला त्यांचा सक्रिय सहभाग हा कदाचित आज आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा असेल. येसूवहिनींनी लग्नानंतर सावरकरांची जहागिरी, ऐश्वर्य काही काळ अनुभवलं. पण त्यानंतर स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतल्यानंतर डॉक्टर सावरकरांच्या पत्नी ताई सावरकरांच्या लग्नाला बाकी माहेरून कडाडून विरोध झाला. दोघे ज्येष्ठ बंधू अंदमानात जेलमध्ये आणि इथे घरी एखादा निरोप क्रांतिकाऱ्यांना द्यायचा तरी जीवाची भीती, इंग्रज हेरांचा सुळसुळाट अशी स्थिती असताना या सगळ्यातून मार्ग काढत काढत त्या तिघी नेटाने देशकार्य सेवेमध्ये स्वतःला अर्पण करून घेत होत्या. निष्ठा, ध्येयप्राप्तीची आस, द्रष्टेपणा हे गुण जसे सावरकर बंधूंमध्ये होते तसेच त्याग, सहनशीलता आणि आत्मप्रेरणा याचा अद्भुत संगम या तीनही वीरपत्नींकडे होता. त्या महिला शक्तीला पुन्हा एकदा नमस्कार. माणसं ओळखणं, नव्या पिढीला प्रामाणिक, परखड आणि धाडसाची शिकवण देणं आणि आत्मसन्मान जपणं हे त्यांचं महान कर्तृत्व ऐकलं, वाचलं तरी आपोआप आपल्यात वीररस पाझरायला लागतो. चपलाताई साठे म्हणजेच डॉक्टर सावरकरांच्या कन्या या आज 84 वर्षांच्या आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या आज येऊ शकल्या नाहीत, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांच्या सहकार्याने नंदादीप समितीतर्फे वीरगीते, वीरकथा या अशा स्पर्धा घेतल्या जायच्या आणि त्यांच्या पुस्तकांच्यातून कवी वसंत बापटांच्या सदैव सैनिका पुढेच जायचे किंवा गदिमांचं हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्रप्रेषितांचे किंवा राजा बढेंच्या घडू दे पुन्हा एकदा भारत अशा अनेक देशभक्तीपर कथा, कविता प्रसिद्ध होत शाळांच्यातून मुलांकडून एकत्र त्या म्हणवून घेतल्या जात आणि इनडायरेक्टली देशभक्तीपर संवाद, मेसेज मुलांच्यात भिनावा यासाठी कार्य केलं जायचं. नंदादीप समिती तळागाळातील वस्तीतील स्त्रियांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने प्रबोधन देई. इंटरकास्ट मॅरेज ज्यांचं झालेलं होतं त्यांचा सत्कार केला जाई. आज नंदादीप समितीतल्या सर्वात लहान कार्यकर्त्या 70 वर्षांच्या आहेत
आणि आता गेली काही वर्ष नंदादीप समिती आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक संस्था एकत्रितपणे या तीनही दिग्गज वीरपत्नींचा स्मृतिदिन साजरा करत आहेत. आज आपल्याकडे ॲडव्होकेट श्रीयुत वा आ गांगल उपस्थित आहेत. त्यांचं वहिनींशी नातं आणि त्यातले अनुभव ते आपल्याला 2-3 मिनिटात सांगणार आहेत. आमचे आबा हे मुंबई उच्च व सर्वोच्च न्यायालयात सिनियर काउन्सिल म्हणून कायमच ओळख बाळगून आहेत. ॲडव्होकेट्स असोसिएशन ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र आणि गोवा या संस्थेचे ते माजी अध्यक्ष आहेत. अनेक सिव्हिल केसेस गाजवण्याबरोबरच आदिवासी पाड्यातील जव्हार, वाडा, मोखाडा, डहाणू, पालघर या विभागात त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे आदिवासींच्या बरोबर. आणि संतोषी माता ट्रस्टतर्फे देखील अनेक कार्य ते घडवून आणत असतात. त्यांना मंचावर येण्याची विनंती आहे. आणि मला आवर्जून सांगावं असं वाटतं की त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये लॉ कॉलेजला शिकवत असताना त्यांचे विद्यार्थी होते भारताचे माजी सरन्यायाधीश सरोज कापडिया, त्याचप्रमाणे जस्टिस रिबेलो आणि जस्टिस भोसले या तसेच इतर न्यायाधीशांचा देखील समावेश आहे. आबा, आपण आपल्या आठवणी जरूर सांगाव्यात. नमस्कार. एखाद्या छोट्या माणसाविषयी किती चांगलं उत्तम सांगावं ते प्रयत्नाकडून शिकावं. सावरकरांच्या विषयी प्रचंड आदर असलेले आपण सगळेजण इथे आहोत. आणि त्यांचं व्यक्तिमत्व बहुआयामी, बहुपेढी असं होतं. त्याविषयी आपण सगळेच कॅप्टन गायकवाडांच्याकडून ऐकणार आहोत. पण मी फक्त त्यांच्याविषयीच्या काही वैयक्तिक आणि घरगुती आठवणी सांगणार आहे. त्यातल्या काही मला स्वतःला माहिती असलेल्या, काही मला ऐकलेल्या. सावरकरांचं लग्न ज्यावेळेला ठरवायचं होतं त्यावेळेला जव्हार संस्थानचे दिवाण चिपळूणकर होते आणि माझे आजोबा जव्हार संस्थानचे मुख्य शिक्षणाधिकारी होते. ते दोघंजण मित्र होते. तर त्यांनी हा मुलगा बघायला जायचं असं ठरवलं. त्यावेळेला जव्हारच्या महाराजांनी स्वतः त्यांचा टांगा त्यांना दिलेला होता. हे दोघंजण तिथपर्यंत टांगा घेऊन, महाराजांचा टांगा घेऊन नाशिककडे गेले. बगूरकडे मुलगा बघितला, मुलगा पसंत पडला आणि नंतर सावरकरांचं लग्न ठरवण्यात आलं. त्याच चिपळूणकरांनी माझ्या आईचंही लग्न ठरवलं होतं, माझ्या वडिलांची. सावरकरांचं दुसरी आठवण मला सांगायची आठवण की सावरकरांचं पालनपोषण ज्यांनी केलं, मुलासारखं वाढवलं, त्या ज्या येसुबाई होत्या ती माझ्या आईची सख्खी आत्या. आणि त्यामुळे सावरकरांचा आमचा संबंध घरचा होता. मी शाळेत राममोहनमध्ये होतो, दादरच्या राममोहनमध्ये. आणि आई दरवर्षी सावरकरांकडे एकदा तरी जात असे. त्यातलं वैशिष्ट्य असं की आईला दुर्गामाई म्हणून तिच्या माहेरच्या नावाने हाक मारणारे स्वातंत्र्यवीर सावरकर एवढे एकच मला माहिती आहेत. बाकीचे कोणी तिला आई म्हणायचे, माई म्हणायचे, काय म्हणायचे. पण दुर्गामाई म्हणून म्हणणारे फक्त स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि आई ज्या वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याकडे आम्ही जायचो त्यावेळेला आमच्या घरी म्हशी बऱ्याच असायच्या. त्यामुळे घरचे बनवलेले पेढे ते घेऊन जायची. कधी एखादी म्हैस व्यायलेली असली तर खरवस घेऊन जायचं त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे गेलो की ते म्हणायचे की आता आज गुळाचा शिरा करा बरं का, असं म्हणायचे. सावरकर ज्यावेळेला मी मॅट्रिक झालो तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. आणि ते म्हणाले काय करणार आहेस? ते मी म्हटलं मी वकिली करायचं ठरवलं आहे. तर म्हणाले गरिबांची काही वकिली करणार आहेस की नाही, का फक्त श्रीमंताचीच करणार आहेस? त्यांना मी आश्वासन दिलं होतं की मी गरिबांची वकिली जरूर करीन. त्याप्रमाणे मी 500 गरीब माणसांची वकिली फुकट केली. आणि आदिवासींचे आणि रिझर्व्ह कॅटेगरीचे जे लोक आहेत त्यांची जी कामं असतात ती माझ्या नॉर्मल फीच्या 10% फक्त मी सरकारसाठी 6,500 खटले चालवलेले आहेत. सुप्रीम कोर्टातही मी त्यांच्यासाठी खटले चालवले, महाराष्ट्र राज्यासाठी चालवले. आणि हे सगळं प्रेरणा कोणाची आहे? ते स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रेरणा आहे. आणि म्हणून आज आपण मला इथे 2-3 मिनटं बोलायची संधी दिलीत त्याबद्दल आयोजकांचे आणि आपले सर्वांचे अत्यंत आभार. धन्यवाद. धन्यवाद आबा. आपण सगळे सावरकरांचे अनुयायी असल्याचा जसा आपल्याला राष्ट्राभिमान आहे तसंच मी आबांची कन्या असल्याचा मला खूप आनंद आहे. आणि त्या निमित्ताने सावरकरांशी नातं असल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि आता ज्यांना ऐकण्याची आपण आतुरतेने वाट बघतोय त्या आजच्या मुख्य वक्त्या कॅप्टन स्मिता गायकवाड.
स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आज आपलं आयतं मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी अफाट काम करणारी महिला, कॅप्टन महिला, एवढीच त्यांची ओळख असूच शकत नाही. त्यांची माहिती देण्याचं भाग्य मला लाभलं आहे, याच्याबद्दल मला खूप आनंद होतो. थोडक्यात त्यांची जी ओळख आहे ती मी सांगण्याचा प्रयत्न करते. फर्ग्युसन कॉलेजमधनं BSc, त्यानंतर मॅनेजमेंट कोर्स IIM कोलकातामधनं, डिप्लोमा इन ह्युमन राईट्स पुण्या कॉलेजमधनं, रशियन भाषेतला डिप्लोमा रानडे इन्स्टिट्यूटमधनं त्यांनी घेतलेला आहे. पदवीचं शिक्षण घेत असतानाच NCCमध्ये त्या होत्या आणि देशसेवेची पाळंमुळं तेव्हाच्या अगोदरपासून त्यांच्यामध्ये रोवलेली होती. पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर लगेचच चेन्नईमधील ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधनं प्रशिक्षण घेऊन भारतीय सैन्याच्या मद्रास सॅपर्समध्ये लेफ्टनंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. आसाम, अरुणाचल प्रदेश, पठाणकोट, मंगलोर या ठिकाणी त्यांची पोस्टिंग्स झालेली होती. बोट सेलिंग हा खेळ नेव्हल NCCमध्ये असताना त्यांनी अवगत केलेला होता. भारतीय सैन्यात मिशन ऑलिम्पिकच्या अंतर्गत आर्मी यॉटिंग नोड म्हणजेच या नौकानयनाच्या खेळात आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करण्याच्या संस्थेत त्यांची निवड झालेली होती आणि त्या अंतर्गत भारतीय सैन्याच्या सेलिंग टीम्सचे वेगवेगळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. 2006मध्ये भारतातील सर्वात पहिली महिला नाविकांची मुंबई ते गोवा सागर मोहीम काढण्यात आलेली होती. त्याच्यात आर्मीचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं आणि आर्मीच्या अरबी समुद्रातील मुंबई ते लक्षद्वीप या सागर मोहिमेत 6 नाविकांमध्ये एकमेव महिला नाविक त्या होत्या. आर्मीमध्ये महिलांसाठी परमनंट कमिशन नसल्यामुळे त्यांनी नंतर आर्मी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर IIM कोलकातामधून मॅनेजमेंट केलं. कमिन्समध्ये असतानाच HRमध्ये सिनियर मॅनेजर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. फलटणसारख्या ठिकाणी आणि मॅन्युफॅक्चरिंगसारख्या पुरुषप्रधान इंडस्ट्रीमध्ये शॉप फ्लोअरवरती 30% महिलांची नियुक्ती करण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करून दाखवलेला आहे. त्यानंतर गुजरातमध्ये जेव्हा वोडाफोन रुजू झालं तेव्हा सेल्स टीममध्ये मुलींचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी त्यांनी अनेक प्रोजेक्ट्स राबवले आणि त्यामध्ये प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस हा कायदा राबवण्यासाठी त्यांची मोलाची मदत झाली. 5 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केल्यानंतर सामाजिक क्षेत्रात त्यांनी जायचा निर्णय घेतला आणि बंगलोरमधील जनाग्रह सेंटर फॉर डेमोक्रेसी अँड सिटिझनशिप या संस्थेत कर्नाटक सरकारसाठी कम्युनिटी पॉलिसिंग आणि अर्बन इलेक्टोरल लिस्ट या 2 प्रोजेक्टचं नेतृत्व त्यांनी केलं. कम्युनिटी पॉलिसिंग हा प्रोजेक्ट सामान्य जनता आणि पोलीस यातील दरी कमी करून सुरक्षा अधिक बळकट करण्याचा प्रयोग होता. तर दुसरा प्रोजेक्ट हा मतदाराच्या यादीतील त्रुटी कमी करून मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा प्रयत्न होता. सांगण्याचा हेतू हा आहे की स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्या तिघी आणि आता स्वातंत्र्यानंतर चांगलं काम होण्यासाठी देशकार्य करणाऱ्या आत्ताच्या कॅप्टन महिला यांमधलं साधर्म्य आपण समजून घेऊ शकतो. त्यानंतर माओवाद हा विषय संपूर्ण वेळ काम करण्याचा त्यांचा होता. कोरेगाव भीमाच्या दंगलीचा तिथे जाऊन तिथल्या लोकांच्या मुलाखती घेऊन त्यांनी अहवाल तयार केलेला आहे. प्रत्यक्षात 1 आणि 2 तारखेला तिथं राहून तेथील सत्य व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं काम देखील त्यांनी केलेलं आहे आणि कोरेगाव सत्यशोधन समितीतल्या त्या एक सदस्य होत्या. या दंगलीतील माओवाद्यांचा सहभाग समाजासमोर आणण्याचं काम धाडसाने त्यांनी केलेलं आहे. असं धडाडीचं व्यक्तिमत्व. त्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. आज आपण एक वेगळा विषय त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि तो विषय आहे माओवादाचे प्रचारतंत्र. माओवाद किंवा ज्याला नक्षलवाद म्हणून जनरली ओळखलं जातं, सो त्याच्याबद्दल आपण गेली 50 वर्ष वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आलेलो आहोत आणि कायमच आपल्याला हे सांगितलं जातं की नक्षलवाद किंवा माओवाद हा शोषितांच्या, पीडितांच्या, वंचितांच्या भल्यासाठी सुरू झालेला आहे आणि त्यांच्यासाठी तो काम करत असतो. एक उदाहरण सांगते. माझ्या कॉलेजच्या दरम्यान एक प्रोफेसर होते, वेगळ्या कॉलेजचे, त्यांना मी ओळखत होते NCCमुळे.
तर जेव्हा या विषयामध्ये काम करायला लागले आणि त्यांना भेट झाली त्यांच्या कॉलेजमध्ये, त्यांना भेटायला गेले मी, तर ते मजेनी मला म्हणाले की कशाला त्या नक्षलवाद्यांच्या मागे लागली आहेस, बिचारे चांगले लोकांसाठी काम करतात आणि तुम्ही त्यांना त्रास देता. तर म्हटलं सर तुम्ही तरी असं नका म्हणू. ते म्हणे की खरंच ते लोकांसाठी काम करतायत. मला म्हणजे ते मनापासून असं म्हणत होते, मजेनी सही पण मनापासून ते म्हणत होते की त्यांना कशाला तुम्ही त्यांच्या मागे लागलेला आहात. तेव्हा मला लक्षात आलं की हे प्रोफेसर आणि अगदी देशभक्त माणूस, अनेक देशभक्त मुलींच्या पिढ्या त्यांनी तयार केलेल्या आहेत, असा माणूस, पण त्यांना असं वाटत होतं की नक्षलवाद किंवा माओवाद हा ॲक्च्युली जे शोषित, पीडित, वंचित आहेत त्यांच्यासाठी काम करत असतो. आणि नंतर त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा मला हे जाणवलं की हा विषय खरंच किती गंभीर आहे. आणि ती चर्चा झाली, नंतर मी घरी गेले, तो विषय माझ्या डोक्यात चालू होता आणि मी एका प्रश्नाचं उत्तर शोधत होते की यांच्यासारखा देशभक्त माणूस किंवा या विषयात येण्याआधी मला नक्षलवाद किंवा माओवादाचं माझ्यावरती जे काही इम्प्रेशन होतं ते पण असंच होतं की नक्षलवादी किंवा माओवादी हे लोकांच्या भल्यासाठी काम करतात. मग हे इम्प्रेशन का झालं होतं, तर त्याचं कारण म्हणजे नक्षलवाद्यांचं किंवा माओवाद्यांचं प्रचारतंत्र. गेली 50 वर्ष या लोकांनी आपल्याला मूर्ख बनवलं की ते लोकांच्या भल्यासाठी काम करत आहेत. आणि त्यामुळे आज जो विषय, जेव्हा आयोजकांशी चर्चा झाली की विषय काय ठेवूयात, तर आता शहरी नक्षलवाद हा बऱ्यापैकी विषय लोकांना माहीत झालेला आहे. ॲटलिस्ट एक काळ असा होता की आम्ही लोकांकडे कॉलेजेसमध्ये जायचो आणि म्हणायचो की प्लीज हा विषय महत्त्वाचा आहे, याच्यावरती लेक्चर घ्या. तर लोकांना वाटायचं की हे काहीतरी असं चालय, बळं आम्हाला ऑर्गनाईज करायला लावत आहेत आणि असं काही अस्तित्वात नाही आहे किंवा याच्यामागे काहीतरी पॉलिटिकल अजेंडा आहे. असे बरेच वेगवेगळे त्याच्याबद्दलचे मिसअंडरस्टँडिंग्ज होते, गैरसमज होते. पण ॲटलिस्ट आता अशी परिस्थिती आहे की लोकांनी मान्य तरी केलं आहे की शहरी नक्षलवाद नावाचा काहीतरी भयानक प्रकार आहे. आणि बऱ्यापैकी तो विषय लोकांना ॲटलिस्ट माहीत झाला आहे, थोडाफार, खूप खोलवर नाही पण माहीत तरी झालेला आहे की असं काहीतरी भयानक आहे. सो आज मी शहरी नक्षलवाद किंवा शहरी माओवाद किंवा ओव्हरऑल माओवाद याच्याबद्दल जास्त डिटेलमध्ये बोलणार नाही आहे. मी माओवाद्यांचं प्रचारतंत्र याच्यावरती जास्त फोकस करणार आहे. पण ते समजण्यासाठी काही बेसिक गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, ज्या माओवादाशी रिलेटेड आहेत, माओवादाशी संबंधित आहेत. त्या बेसिक गोष्टी, मूलभूत गोष्टी मी आधी एक्सप्लेन करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण माओवादाचं प्रचारतंत्र कसं काम करतं, कसे वेगवेगळे टूल्स हे लोक वापरतात ते आपण पाहणार आहोत. कधी कधी लोकांना खुश करून तो कंट्रोल घेतला जातो. उदाहरणार्थ, माओवादी जेव्हा दंडकारण्यामध्ये गेले, अगदी आपण गडचिरोलीचं उदाहरण घेतलं तर तिथे गेल्यावरती त्यांनी आदिवासींना असं सांगितलं की आम्ही तुम्हाला तेंदूपत्त्याला योग्य तो भाव मिळवून देऊ. ते कॉन्ट्रॅक्टर्स जे असायचे तेंदूपत्त्याचे, ते त्या आदिवासींकडून काम करून घ्यायचे, त्यांना योग्य तो मोबदला देत नव्हते. माओवाद्यांमुळे त्यांना चांगला मोबदला मिळायला लागला, त्यामुळे आदिवासी खुश झाले की हे लोक आपल्यासाठी काहीतरी करतायत. याला म्हणतात विनिंग हार्ट्स अँड माइंड्स ऑफ पीपल. पण त्याच्यानंतर पुढे काय झालं, जेव्हा त्यांना कळालं की आता आपल्याला या इथल्या पॉप्युलेशनचा, लोकसंख्येचा कंट्रोल मिळालेला आहे, त्याच्यानंतर त्याच लोकसंख्येला त्यांच्या मनमर्जीनी वागवायला माओवाद्यांनी सुरुवात केली. आणि मग हळूहळू लोकांच्या लक्षात आलं की हे काही आपल्या भल्यासाठी करत नाही आहेत, हे त्यांच्या स्वार्थासाठी काम करत आहेत. दुसरा एक प्रकार असतो कंट्रोल ऑफ सिव्हिल सोसायटीचा, की जर का लोकांची मनं जिंकता नाही आली तर त्यांना फोर्सफुली, कोएर्जन ज्याला आपण म्हणतो, की त्यांच्यावरती गोष्टी लादायच्या आणि जर का लोक ऐकत नसतील तर मग ती दहशत निर्माण करायची. मग ती कशी करायची, एखादी व्यक्ती जर का रिबेल करत असेल, बंड करत असेल, आपलं ऐकत नसेल, तर त्या व्यक्तीला अशी काही शिक्षा द्यायची गावासमोर की जेणेकरून बाकी संपूर्ण गावाच्या मनामध्ये एक धडकी भरली पाहिजे, धास्ती बसली पाहिजे. म्हणजे माओवादी जेव्हा त्यांच्या जनतांना अदालतमध्ये लोकांना मारतात तेव्हा ते अशा प्रकारे मारतात,
सामान्य असं जस्ट गोळी घातली आणि संपलं असं नसतं. तेवढी गोळीसुद्धा ते वाया घालवत नाहीत. दे आर व्हेरी पर्टिक्युलर. ते अशा प्रकारे मारतात, एक एक अवयव कापून मारतात. किंवा अजून बऱ्याच भयानक प्रकार आहेत. मारल्यावरती त्या बॉडीमध्ये माती वगैरे भरतात, असे बरेच प्रकार ते करतात, जेणेकरून ती गोष्ट दुसरा कोणी परत रिपीट करणार नाही. सो अशा वेगवेगळ्या प्रकारे कंट्रोल घेतला जातो सोसायटीचा. सो माओवाद हा एक 4th जनरेशन वॉरफेअरचा प्रकार आहे. म्हणजे जिथे सामान्य लोकांना त्यांच्या कळत किंवा नकळत या देशाच्या विरोधामध्ये वापरलं जातं. आता जेव्हा मी हे म्हणते की कळत किंवा नकळत वापरलं जातं, याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा एल्गार परिषदेच्या केसमध्ये अटक झाली 6 जून 2018ला पहिलं अटक सत्र झालं. 5 जणांना अटक केली. त्याच्यामध्ये एक सुधीर ढवळे होता, ज्याला इथे गोवंडीवरून अटक केली होती. त्याला अटक केल्यानंतर जवळजवळ 200-300 लोक तिथे त्या जवळच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर निदर्शनं करत होते. का करत होते? ते सगळे माओवादी होते का? बिलकुल नाही. पण त्यांचा असा गैरसमज होता की हा जो सुधीर ढवळे आहे हा आंबेडकरवादी आहे, असा खोटा समज त्यांचा करवून देण्यात आला होता. ती धूळफेक करवून देण्यात आली होती आणि त्याच्या समर्थनार्थ ते लोक तिथे आले होते. त्यांना माहीत नाही सुधीर ढवळे हा माओवादी आहे नाही, माहीत नाही, पण त्यांच्यासाठी तो आंबेडकरवादी आहे असं चित्र निर्माण केलेलं होतं. आणि त्यामुळे ते 200-300 लोक तिथे त्याच्या समर्थनार्थ आले होते. नागपूरमध्ये ॲडव्होकेट सुरेंद्र गडलिंगला अटक झाली. आय थिंक 28 ऑगस्ट 2018ची अटक होती ती. त्याच्यानंतर नागपूर कोर्टातले काही वकील तिथे रस्त्यावरती निदर्शनं करत होते. हा जो सुरेंद्र गडलिंग आहे, वकील आहे तो स्वतः, त्यांनी वकिली जी सुरू केली, एक हॅलो बस्तर नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की सुरेंद्र गडलिंगनी जी वकिली सुरू केली त्याचं कारण अनुराधा गांधी. अनुराधा गांधी कोण? तर CPI माओइस्ट, म्हणजे माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटीची मेंबर होती आणि माओवाद्यांच्या बाजूनी आणि पोलिसांच्या विरोधात एका एन्काउंटरमध्ये सुद्धा ती इन्व्हॉल्व्ह होती. आणि त्या हॅलो बस्टरमध्ये असं म्हटलेलं आहे, सुरेंद्र गडलिंगचा जो राहुल पंडिता ऑथर आहे हॅलो बस्टरचा, आणि त्याच्यामध्ये असं त्यांनी राहुल पंडितांना सांगितलं सुरेंद्र गडलिंगनी की शी वॉज हिज इन्स्पिरेशन. ती त्याच्यासाठी इन्स्पिरेशन होती. IAPL इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्स नावाची एक संघटना आहे वकिलांची, त्याचा तो सेक्रेटरी आहे. 2014 फेब्रुवारीमध्ये UPA गव्हर्नमेंटनी पार्लमेंटमध्ये ज्या माओइस्ट फ्रंट ऑर्गनायझेशनची लिस्ट डिक्लेअर केली होती त्याच्यामध्ये IAPL हे एक नाव आहे आणि त्याचा सेक्रेटरी म्हणजे सुरेंद्र गडलिंग. सो 4th जनरेशन वॉरफेअरचा एक प्रकार म्हणजे माओवाद किंवा नक्षलवाद. हे नक्षलवाद हे नाव कुठून आलं? तर नक्षलबाडी नावाचं एक गाव आहे पश्चिम बंगालमध्ये. तिथे 67 साली एक उठाव झाला. तो उठाव जो होता तो फक्त 52 दिवसांचा उठाव होता. म्हणजे त्याच्या आधी 49मध्ये जो आंध्रामध्ये उठाव झाला होता तो अधिक आय थिंक 4 महिने का काहीतरी तो चालला होता. हा उठाव फक्त 52 दिवसांचा होता. त्या उठावामध्ये खूप कमी लोक गेले जास्त लोक गेले होते. नक्षलबाडीच्या उठावात कम्पॅरेटिव्हली कमी लोकांचा मृत्यू झाला होता. पण या पर्टिक्युलर उठावामुळे भारतावर जे परिणाम झाले पुढचे अनेक वर्ष ते खूप दूरगामी परिणाम होते. आणि त्यामुळे हा जो उठाव आहे तो म्हणजे ओव्हरऑल भारताच्या संरक्षण परिस्थितीवरती इम्पॅक्ट करणारा असा तो उठाव ठरला. जर का आपण नक्षलबाडी हे गाव, हे चालत नाही आहे का? ओके, चालतंय, ठीक आहे. जर का आपण नक्षलबाडी हे गाव कुठे पाहिलं तर हा भारताचा नकाशा, हा पश्चिम बंगाल, हे जे आहे चिकन नेक ज्याला म्हणतात, ही निमुळता जो भाग आहे त्याच्यावरती हे नक्षलबाडी येतं. म्हणजे बांगलादेश भारत यांच्या तिथे जॉईंटवरती ते नक्षलबाडी येतं.
आणि नेपाळ बांगलादेश आणि भारताच्या त्या ट्राय जंक्शनवरती ते येतं. इतकं स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे की ते चिकन नेक कापलं की नॉर्थ ईस्ट आपोआप सेपरेट होऊ शकेल. तो स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आहे नक्षलवाडीचा. आता नक्षलवाद हा शब्द जो आला तो या नक्षलवाडी या गावामुळे आला. आत्तापर्यंत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठल्याही जागेचा स्वतःचा असा कुठला वाद नसतो, इझम नसतो, विचारधारा नसते, जागेची विचारधारा नसते, माणसांची विचारधारा असू शकते. म्हणजे जर का इथे मुंबईमध्ये कुठला उठाव झाला तर आपण त्याला मुंबईवाद म्हणणार आहोत का याचा आपण विचार करूयात. मग नक्षलवाडीमध्ये उठाव झाला म्हणून नक्षलवाद हे नाव का आलं? कारण की प्रत्यक्षात तो जो उठाव होता तो माओच्या विचारसरणीला अनुसरून होता, परंतु कुठल्याही प्रकारचे चीनशी असलेले कनेक्ट किंवा हिंसक विचारसरणीशी असलेले कनेक्ट समाजासमोर येऊ नये म्हणून नक्षलवाद नावाचा एक गोंडस शब्द शोधण्यात आला आणि गेली 50 वर्ष आपण तो शब्द वापरतोय. आणि वरती आपण हे पण म्हणतो की नक्षलवाद हा शोषितांच्या वंचितांच्या भल्यासाठी काम करतो. आता एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न असा असतो की यांना पाहिजे काय एक्झॅक्टली, कशासाठी यांनी हे सगळं सुरू केलं. तर सांगताना तर त्यांनी सांगितलं की आम्हाला लोकांचं भलं करायचं आहे, पण त्या काळीसुद्धा आणि आता 2004मध्ये जेव्हा त्यांच्या रिऑर्गनायझेशन झालं, जास्त डिटेलमध्ये मी जात नाही कारण एका तासात आपल्याला बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्यात. सो त्याच्यामध्ये त्यांचं जे 2004मध्ये पण एक डॉक्युमेंट त्यांनी पब्लिश केलं, त्याच्यात ते क्लिअरली म्हणतात की सेंट्रल टास्क काय आहे, मुख्य उद्दिष्ट काय आहे. सीजर ऑफ पॉलिटिकल पॉवर थ्रू प्रोट्रॅक्टेड पीपल्स वॉर. पाहिजे काय? राजकीय सत्ता. कशी पाहिजे? प्रोट्रॅक्टेड पीपल्स वॉर, म्हणजे दीर्घकाळ चालणारा लोकांचा लढा. म्हणजे थोडक्यात अंतिम ध्येय हे नाही आहे लोकांचं भलं व्हावं, अंतिम ध्येय हे आहे की राजकीय सत्ता पाहिजे. आणि हेच ध्येय 1967मध्ये सुद्धा होतं, त्याचे आपण पुढे पुरावे पाहणार आहोत. आणि आजही 2004मध्ये किंवा 2019मध्ये सुद्धा ते ध्येय तेच आहे, ते बदललेलं नाही आहे. पुढे ते म्हणतात की हा लढाई होणार आहे आणि त्याच्यातून यांना राजकीय सत्ता मिळणार आहे. मग ही लढाई लढणार कोण? तर हे पीपल्स वॉर आहे, म्हणजे आपल्यासारखी सामान्य माणसं ती लढाई लढणार. आणि कोणाच्या विरोधात लढणार? तर पोलीस, आर्मी यांच्या विरोधात ती लढाई लढणार. बरं, मग आपण ती का लढायची लढाई? कारण ते असं सांगतात आपल्याला पुढे त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये की ही जी लोकशाही आहे ती लोकांची लोकशाही नाही. त्या लढाईनंतर जी काही राजकीय सत्ता येणार आहे, जे काही सिस्टीम येणार आहे, ती सिस्टीम खरी लोकांची लोकशाही असणार आहे. बरं, मग त्या सिस्टीममध्ये आणि आत्ताच्या सिस्टीममध्ये फरक काय? त्याची उत्तरं यांच्याकडे नाहीत. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर ते पुढे म्हणतात हे मुख्य उद्दिष्ट अचीव करण्यासाठी आपण काय करायचं? तर आपल्याला आर्म फोर्सेस वाईप आउट करायचे असं ते सांगतात. म्हणजे भारताचे पोलीस, आर्मी हे जे काही आहे ते सगळं वाईप आउट करायचं. पुढे ते असं पण म्हणतात की ब्युरोक्रेसीसुद्धा वाईप आउट करायची, जी काही स्टेट मशिनरी आहे ती वाईप आउट करायची, डिस्ट्रॉय करायची, नाश करायचा. कसा? तर वॉरच्या माध्यमातून, म्हणजे युद्ध करून. युद्ध कोण करणार? तुमच्या आमच्यासारखी माणसं. का करायची? तर ती लोकांची लोकशाही आणायची म्हणून. आणि त्याच्यासाठी मॉडेल काय आहे? तर जे काही माओनी सांगून ठेवलेलं आहे ऑटोक्रॅटिक ते मॉडेल आहे. त्याचं एक्झॅक्टली डिफाईन्ड मॉडेलसुद्धा यांना माहीत नाही किंवा ते सांगत नाहीत. म्हणजे भारतासारख्या मोठ्या देशात ज्याच्यामध्ये इतकी वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे, भाषेची, धर्माची, जातींची, हर प्रकारची विविधता आहे आपल्याकडे. सो अशा या देशाला एकत्र धरून ठेवण्यासाठी एक्झॅक्टली सिस्टीम काय असणार आहे, ती टाईम टेस्टेड आहे का, याची कुठलीही उत्तरं यांच्याकडे नाही. पण जे आत्ता आहे ते सगळं आधी वाईप आउट करायचं, म्हणजे थोडक्यात अराजक आणायचं, मग त्याच्यानंतर पुढचं पुढे पाहू, ही यांची पद्धती आहे. बरं, मग राजकीय सत्ता पाहिजे तर मग इलेक्शन लढा, पण ते सुद्धा त्यांना मान्य नाही. मग त्यांना काय पाहिजे? राजकीय सत्ता ही बंदुकीच्या जोरावर पाहिजे. का? कारण की तो माओ सांगतो म्हणून, की पॉलिटिकल पॉवर थ्रू द बॅरल ऑफ गन, म्हणजे बंदुकीच्या नळीतून राजकीय सत्ता. हे माओनी शिकवून ठेवलेलं आहे, म्हणून तेच त्यांना फॉलो करायचं आहे. एक प्रॉब्लेम असा पण आहे की अनेकदा ज्यांना थिअऱ्या खूप
प्रिय असतात, म्हणजे वेगवेगळ्या विचारधारांचे इझम्स जे असतात, वेगवेगळ्या विचारधारा खूप जास्त प्रिय असतात, मग ती थिअरी म्हणजेच सगळं काही आहे ही जी मानसिकता असते आणि त्या मानसिकतेमुळे ती थिअरी इम्प्लिमेंट करायची, सत्यात आणायची, याच्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे. मग भलेही त्याच्यामध्ये लोकांचे जीव गेले तरी चालतील. हा बेसिक प्रॉब्लेम आहे या ओव्हरऑल सगळ्या प्रकरणामध्ये. आता हे सगळं त्यांनी सांगितलं की उद्दिष्ट असं आहे, ते कसं अचीव्ह करायचं ते पण त्यांनी सांगितलं की माध्यम कोण, तर लोक हे माध्यम आहेत. पुढे ते म्हणतात की हे सगळं करण्यासाठी आपल्याला 3 शस्त्र वापरायची आहेत. 3 मॅजिक वेपन्स असं माओवाद्यांनी त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये लिहून ठेवलेलं आहे. मग ही 3 मॅजिक वेपन्स म्हणजे कोणती, तर ते म्हणतात पार्टी, युनायटेड फ्रंट आणि आर्म्ड केडर. पार्टी म्हणजे काय, तर यांचे जे कोणी स्ट्रॅटेजी बनवणारे लोक आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सेंट्रल कमिटी येते, पॉलिट ब्युरो येतो आणि त्यांचं एक मिलिटरी कमिशन आहे. हे सगळं जे आहे म्हणजे सिनियर लीडरशिप जी आहे त्याला ते पार्टी म्हणतात. म्हणजे पुढे काय करायचं, कसं करायचं ते सगळे डिसिजन्स ही पार्टी घेत असते. पुढे ते म्हणतात आर्म्ड केडर, हे एक त्यांचं शस्त्र आहे. आर्म्ड केडर म्हणजे काय, तर दंडकारण्यामध्ये, गडचिरोली, छत्तीसगड भागांमध्ये आपल्याला जे हातात बंदुका घेऊन लढताना दिसतात लोक, त्याला ते आर्म्ड केडर म्हणतात. सो 2 गोष्टी, पार्टी, आर्म्ड केडर, आणि तिसरं यांचं शस्त्र आहे ते म्हणजे युनायटेड फ्रंट. युनायटेड फ्रंट म्हणजे काय, तर शहरांमध्ये ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्स ही एक माओइस्ट फ्रंट ऑर्गनायझेशन आहे असं UPA गव्हर्नमेंटनी फेब्रुवारी 2014 डिक्लेअर केलं होतं पार्लमेंटमध्ये. आणि अशा 74 ऑर्गनायझेशन्सची यादी होती. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 7 ऑर्गनायझेशन्स होत्या. त्याच्यामध्ये कबीर कला मंच एक येते, एक IAPL येतं, त्याच्यानंतर एक विद्रोही संघटना आहे, अजून काही नावं आहेत त्याच्यामध्ये. सो माओइस्ट फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणजे वेगवेगळी रूपं घेऊन माओवाद्यांसाठी शहरामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना असतात त्यांना फ्रंट ऑर्गनायझेशन म्हटलं जातं. म्हणजे दाखवताना ते दाखवतात की आम्ही मानवाधिकारासाठी काम करतो, वकिलांसाठी काम करतो किंवा स्त्रियांसाठी काम करतो, अशी वेगवेगळी रूपं घ्यायची. दाखवायचे दात थोडक्यात वेगळे पण करायचं काहीतरी वेगळं, यांना फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणतात. तर अशा फ्रंट ऑर्गनायझेशनचं जे काही त्यांनी जाळं विणलेलं आहे शहरी भागांमध्ये त्याला ते युनायटेड फ्रंट म्हणतात. म्हणजे एक लक्षात घ्या, जेव्हा शत्रू बंदुकीने वार करतो तेव्हा त्या शत्रूशी तलवारीने लढता येत नाही. इथे शत्रू म्हणतोय की आम्ही तुमच्याशी संघटनांच्या माध्यमातून लढणार आहोत. म्हणजे बाकी ते 2 वेपन्स तर त्यांनी ऑलरेडी सांगितलेच आहेत, पण तिसरं एक नवीन जे आपल्याला तेवढं कन्व्हर्सन नसलेलं वेपन म्हणजे ते म्हणत आहेत की आम्ही अशा वेगवेगळ्या फ्रंट ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून लढणार आहोत. सो ही या लढाईची खासियत आहे आणि वेगळेपण आहे. सो ही स्लाईड होती एक बेसिक समजून घेण्यासाठी की माओवाद किंवा नक्षलवाद ओव्हरऑल काय प्रकरण आहे. आता आपण येऊयात आजच्या विषयावरती की माओवादाचं प्रचारतंत्र. तर माओनी ऑन द प्रोट्रॅक्टेड वॉर नावाच्या एका याच्यात लिहून ठेवलेलं आहे की इन ऑर्डर टू विन विक्ट्री वी मस्ट ट्राय आवर बेस्ट टू सील द आईज अँड द इयर्स ऑफ द एनिमी. म्हणजे विजय मिळवण्यासाठी शत्रूचे कान आणि डोळे आपल्याला बंद करावे लागतील, शत्रूला आंधळं आणि बहिरं करावं लागेल, कन्फ्युजन क्रिएट करावं लागेल शत्रूच्या कमांडर्सच्या माइंडमध्ये आणि त्यांना थोडक्यात गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये टाकावं लागेल. सो हे जे काही इथे डिस्क्राईब केलेलं आहे ते वेगळं काही नसून एका शब्दात त्याला काय म्हणायचं, एक शब्द त्याला द्यायचा झाला तर तो शब्द आहे परसेप्शन वॉरफेअर. की थोडक्यात असं काही परसेप्शन निर्माण करायचं की जेणेकरून शत्रूला आपल्या स्ट्रेंथ कळणार नाहीत आणि दुसरी गोष्ट शत्रूच्या ज्या काही स्ट्रेंथ असतील त्याच्यामध्ये कन्फ्युजन क्रिएट करून त्याला वीकनेसेसमध्ये कन्वर्ट करता येईल. आता जेव्हा आपण प्रॉपगंडा किंवा प्रचार तंत्राबद्दल बोलतो
तर बरेचसे आज जे काही माओवाद्यांचे प्रचारतंत्र आपण बघतो तर त्याचे रूट्स कुठेतरी माओच्या विचारसरणीमध्ये किंवा शिकवणीमध्ये किंवा त्याच्या आचारांमध्ये बघायला मिळतात आपल्याला. सो माओनी प्रॉपगंडा खूप स्ट्रॉंगली वापरला आणि तो 2 गोष्टींसाठी वापरला. एक म्हणजे त्याचे जे विरोधक होते त्यांच्यावरती विजय मिळवण्यासाठी किंवा कंट्रोल मिळवण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे त्याची स्वतःचे जे काही विचार होते, जी विचारधारा होती, शिकवण होती, ती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. या दोन्ही गोष्टींसाठी खूप स्ट्रॉंगली माओनी प्रॉपगंडा किंवा प्रचारतंत्र वापरलं होतं. मग कुठल्या कुठल्या प्रकारे त्यांनी केलं होतं? पोस्टर्स, डिस्कशन ग्रुप्स, मीडिया, पार्टी मिटिंग्स, न्यूजपेपर्स, अशा वेगवेगळ्या प्रकारे. एक जर का आपण नीट निरीक्षण केलं तर एक गोष्ट लक्षात येते की माओला त्याच्या माणसांची नस खूप चांगली माहिती होती. त्याला माहीत होतं की तिकडची जी जनता आहे ती खूप शिकलेली नव्हती. मग जास्तीत जास्त तिथे आर्ट्स, कल्चर, लाऊडस्पीकर्स अशा गोष्टींचा जास्त वापर करण्यात आला होता प्रॉपगंडासाठी. आणि जे यंगस्टर्स होते, म्हणजे तुम्हाला माहीत असेल जी कल्चरल रिव्होल्युशन झाली होती त्याच्यामध्ये मेनली यंगस्टर्सला खूप जास्त प्रमाणात वापरण्यात आलं होतं. ते बऱ्यापैकी शिकलेले होते, लिहिता वाचता तर शॉरली येत होतं. सो त्यांचा जास्तीत जास्त वापर जो करण्यात आला, म्हणजे त्यांच्यासाठी रेड बुकचा खूप स्ट्रॉंगली वापर करण्यात आला. त्या रेड बुकमध्ये मग माओनी त्याचे जे काही विचार, शिकवण होती ती लिहिलेली होती आणि त्या रेड बुकच्या माध्यमातून ती लोकांपर्यंत पोहोचली होती. आणि चायनाचं जे सेंट्रल टेलिव्हिजन आणि पीपल्स डेली जे होतं त्याचासुद्धा वापर माओनी त्या काळी केलेला होता. आता आपण पाहूयात की आत्ताचे जे माओवादी वेगवेगळ्या प्रकारे जे काम करतात तर ते कुठले कुठले टूल्स वापरतात. सो आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून हे पाहणार आहोत. जसं मी सुरुवातीला सांगितलं की गेली 50 वर्ष आपलं या गैरसमज एक चालू राहिला की माओवादी हे गरिबांसाठी काम करणारे, शोषितांच्या, वंचितांच्या भल्यासाठी काम करणारे आहेत. सो हा एक आहे त्यांचा प्रचारतंत्राचा भाग. म्हणजे त्याच्यामध्ये ते काय करतात तर मास्क ऑफ रॉबिनहूड, म्हणजे ते रॉबिनहूडचा चेहरा समोर घेऊन येतात की आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम करतो. आता आपण काही उदाहरणं पाहूयात त्यामध्ये. हे सेमिनार पेपर्स जे आहेत ते 2017मध्ये 50 वर्ष पूर्ण झाले नक्षलवाडीच्या उठावाला. त्यानिमित्तानं विरासम नावाची एक ऑर्गनायझेशन आहे आंध्रमध्ये, वरवरा राव वगैरे हे सगळे लोक त्याच्याशी निगडीत आहेत. त्या विरासमनी सेमिनार पेपर्स काही पब्लिश केले होते. त्याच्यामध्ये एक पूर्णेंदू मुखर्जी नावाच्या एका माणसाचा सेमिनार पेपर आहे. त्याच्यात तो म्हणतो की नक्षलवाडी हा केवळ लँडसाठीचा स्ट्रगल नव्हता, केवळ जमिनीसाठीचा स्ट्रगल नव्हता. मग कशासाठी होता? पुढे तो असं म्हणतो की लेनिननी सांगून ठेवलेलं आहे की कुठलीही जी अग्रेरियन रेव्होल्युशन असते, जमिनीशी रिलेटेड रेव्होल्युशन असते, त्याच्यामध्ये केवळ जमिनीचे प्रश्न आपण घेऊ शकत नाही किंवा इम्पॉर्टन्स त्याला देऊ शकत नाही, कारण तसं केलं तर ती क्रांती ठरणार नाही. ती केवळ इकॉनॉमिझम, त्याला इकॉनॉमिझम म्हटलं जाईल किंवा मिलिटंट इकॉनॉमिझम म्हटलं जाईल. जास्त टेक्निकॅलिटीजमध्ये मी जात नाही. थोडक्यात हे की या पेपर्समध्ये ते स्वतः असं म्हणत आहेत की नक्षलवाडीचा हा उठाव जो होता तो केवळ जमिनीसाठी नव्हता. मग कशासाठी होता? त्यांनी पुढे असं म्हटलं आहे, नक्षलवाडीच्या या स्ट्रगलमध्ये सीजर ऑफ स्टेट पॉवर म्हणजे राजकीय सत्तेचा जो मुद्दा होता तो समोर आला आणि क्रांती म्हणजे आता ही जी काही लढाई त्यांनी सुरू केलेली आहे 67 पासून, त्याला ते रिव्होल्युशन किंवा क्रांती असं नाव देतात. जेव्हा आपण माओवाद्यांचं प्रचारतंत्र समजून घेतो तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे ते ज्याला क्रांती म्हणतात ती क्रांती ॲक्च्युली भारताच्या संसदीय लोकशाहीच्या या सिस्टीमच्या विरोधातली क्रांती असते. ते जेव्हा नवी लोकशाही म्हणजे न्यू डेमोक्रेसी असा एक शब्द त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये वारंवार येतो, ती न्यू डेमोक्रेसी म्हणजे काय असते तर त्यांची जी काही माओवादी सिस्टीम आहे जी त्यांना आणायची आहे त्याला ते न्यू डेमोक्रेसी असं नाव देतात. सो नावं बदलली, कॉन्सेप्टच बदलले की आपोआपच लोकांच्या जे बुद्धिभेद जो असतो तो करायला इझी होऊन जातं. त्यामुळे ते कधी असं नाही म्हणणार की आम्ही भारताच्या विरोधात लढाई लढणार आहोत. त्यांची डॉक्युमेंट्स जर का तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल की कुठंही ते असं म्हणत नाहीत की आम्ही भारताच्या विरोधात लढाई लढणार आहोत.
ते असं म्हणतात की आम्ही लोकांसाठी, लोकांच्या हक्कांसाठी लढणार आहोत, आम्ही क्रांती करणार आहोत. बरेचदा आपल्याला क्रांती म्हटलं की आपल्याला भगतसिंगांची क्रांती आठवते, म्हणजे ती या देशासाठी अशी क्रांती होती. पण हे जे बोलतायत ते ती या देशासाठी, म्हणजे ते असं पण नाही म्हणत की आम्ही देशविरोधी आहोत, ते असं म्हणतात की आम्ही या देशातल्या लोकांसाठी काम करतोय, पण आम्ही या सिस्टीमच्या विरोधात आहोत. पुढे याच डॉक्युमेंट्समध्ये, म्हणजे एक दक्षिण देश नावाचं माओवाद्यांचं मॅगझिन होतं. आता ते दक्षिण देश का, तर जे काही चायना जो आहे तो आपल्या भारताच्या उत्तरेला येतो आणि माओच्या स्वप्नातलं जे काही कम्युनिस्ट जग त्याला बनवायचं होतं त्याच्यामध्ये चायना उत्तरेला, आपण दक्षिणेला, म्हणून आपण दक्षिण देश आहोत. आणि त्यामुळे त्या मॅगझिनचं नाव दक्षिण देश त्यामुळे सुद्धा पडलं. सो त्याच्यामध्ये 1968मध्ये असं म्हटलेलं आहे की जो नक्षलवाडीचा जो उठाव होता तो ॲक्च्युली माओची जी शिकवण आहे त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन होतं. मग काय शिकवण होती, तर माओ असं म्हणतो की आधी बेस एरियाज बनवायचे. म्हणजे जसं कुठल्याही ठिकाणी, म्हणजे आपण अगदी माउंटेनिअरिंगला जरी गेलो तरी बेस कॅम्प लागतो. आधी तुम्हाला बेस बनवायचा आणि मग पुढच्या कृती करू शकता, तुम्ही पुढच्या ॲक्शन्स घेऊ शकता. सो बेस बनवायचा आणि मग एक्सपान्शन करायचं, ही एक बेसिक पद्धती असते ऑपरेट टॅक्टिकली त्या प्रकारे ऑपरेट केलं जातं. तर माओ असं म्हणतो की रिव्होल्युशनरी बेसेस बनवायचे आउटस्कर्ट्समध्ये. म्हणजे बरेचदा लोकांना असं वाटतं की दंडकारण्यामध्ये हे लोक का गेले, तर तिकडे आदिवासींचं भलं करण्यासाठी गेले. पण ते तसं नाही आहे. ते तिथं जाण्याचं कारण असं की माओनी जे शिकवून ठेवलेलं आहे की रिव्होल्युशनरी बेसेस जे बनवायचे, जिथे त्या लोकांचं ट्रेनिंग होऊ शकेल, जिथे त्यांना वेपनरी शिकता येईल, या सगळ्या गोष्टी त्यांना जिथे शिकता येईल, तशा प्रकारचे तळ, सेफ तळ बनवण्यासाठी दंडकारण्य ही सुरक्षित जागा होती. ते कारण आहे की हे लोक दंडकारण्यामध्ये गेले. आणि मग पुढे माओनी असं म्हटलेलं आहे की असे रिव्होल्युशनरी बेसेसची साखळी बनवायची आणि त्याच्यानंतर मग शहरांकडे येत जायचं. ती साखळी कशा प्रकारे बनवायची की जेणेकरून शत्रू, म्हणजे भारताची आर्मी, भारताचे पोलीस त्याच्यातून बाहेर जाऊ शकणार नाहीत. आणि अशा प्रकारे साखळी बनली की लास्ट स्टेजमध्ये शहरामध्ये क्रांती करायची. पण शहरामधलं जे काम आहे ते मास ऑर्गनायझेशन्सच्या किंवा फ्रंट ऑर्गनायझेशन्सच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच सुरू करायचं. पण जेव्हा रिव्होल्युशनरी बेसेस स्ट्रॉंग होतील त्याच्यानंतर लास्ट स्टेजमध्ये शहरात क्रांती होईल, अशी माओची शिकवण आहे. आणि या दक्षिण देशमध्ये सुद्धा त्यांनी हेच म्हटलेलं आहे की तो जो 67चा उठाव होता तो ॲक्च्युली माओच्या शिकवणीचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन होता. आणि त्याच्यात असं म्हटलं आहे, सच रिव्होल्युशनरी बेसेस विल वन बाय वन फॉर्म अ चेन अराउंड द सिटीज. पुढे त्याच डॉक्युमेंटमध्ये एक एन रवी नावाच्या माणसानी एक आर्टिकल रिसर्च पेपर लिहिलेला आहे, मास ऑर्गनायझेशन्स अँड मास लाईन. त्याच्यामध्ये तो असं म्हणतो, द स्ट्रगल फॉर पॉवर इज द प्रिन्सिपल आस्पेक्ट. म्हणजे बाकी सगळं नंतर, मुद्द्याचं काय तर राजकीय सत्ता. बट इट कॅन नॉट बी सेपरेटेड फ्रॉम द स्ट्रगल फॉर इकॉनॉमिक अँड अदर पार्शल स्ट्रगल्स. टू पुट इट डिफरंटली, दे आर टू साइड्स ऑफ द सेम कॉइन. थोडक्यात काय, त्यांच्या प्रत्येक डॉक्युमेंटमध्ये ते रिपीटेडली म्हणतात की राजकीय सत्ता पाहिजे आम्हाला, ते आमचं मुख्य ध्येय आहे. पण गेली 50 वर्ष आम्ही हे म्हणत आलो की ते वंचितांसाठी, शोषितांसाठी काम करत आहेत. एक पुस्तक आहे रिव्होल्युशनरी व्हायलन्स वर्सेस डेमोक्रेसी. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लोकांचे आर्टिकल्स आहेत, वरवरा राव, आनंद तेलतुंबडे आणि अजून अनेक लोकांचे आर्टिकल्स आहेत. याच्यामध्ये वरवरा रावचं जे आर्टिकल आहे, वरवरा राव हे नाव तुम्ही परत एल्गार केसमध्ये ऐकलं असेल, सध्या तो पुण्याच्या जेलमध्ये आहे. आणि हा वरवरा राव अगदी बिनदिक्कत, विदाऊट एनी हेजिटेशन, बिनधास्त सांगत असतो. रेडिफचं पुढे एक आहे स्लाईड, त्यांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. त्याच्यात तो क्लिअरली म्हणतो की आम्ही या पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या विरोधात आहोत, आम्हाला हे मान्यच नाही. तो क्लिअरली त्यांनी एके ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की PWG म्हणजे जो एक माओवाद्यांचा फॅक्शन होता, एक ग्रुप होता, PWGचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे तर आम्ही राजकीय सत्ता रक्तरंजित क्रांतीमधून अचीव्ह करू, असं तो क्लिअरली म्हणतो. मी काही वर्षांपूर्वी त्याच्या घरी गेले होते त्याचा इंटरव्ह्यू करायला. त्यावेळेला त्याला मी
विचारलं की तुम्ही हिंसेचं समर्थन कसं काय करू शकता, तर तो सांगतो की ती एक अपरिहार्य गोष्ट आहे त्यांच्यासाठी. पोलीस किंवा CRPF हिंसा करतात, त्यामुळे आम्हाला सेल्फ डिफेन्समध्ये ते करावं लागतं, असं त्याचं म्हणणं आहे. पुढे तो असं म्हणतो की जेव्हा अमेरिकेने इराकचे मेडिसिन्स थांबवले होते, मग ती हिंसा नव्हती का? म्हटलं ठीक आहे ती असेल, पण म्हणून हे कसं काय तुम्ही जस्टिफाय करू शकता? तर तो म्हणतो की नाही, दिस इज द ओनली वे, दुसरा ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. आणि अशा माणसाला आपल्याकडे मीडिया म्हणते की तो मानवाधिकार कार्यकर्ता आहे, तो पोएट आहे. हे आहे माओवाद्यांचं प्रचारतंत्र. म्हणजे जो माणूस स्वतः म्हणतोय की आम्हाला पार्लमेंटरी डेमोक्रेसी मान्य नाही आहे, त्याला तुम्ही सिव्हिल राईट्स ॲक्टिव्हिस्ट म्हणता. या वरवरारावच्या त्या आर्टिकलमध्ये, त्या आर्टिकलचं नाव आहे जनताना सरकार अँड ऑल्टरनेटिव्ह मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट. हे जनताना सरकार म्हणजे काय, तर ज्याला रेड कॉरिडॉर म्हटलं जातं. म्हणजे माओवाद्यांनी ऑलरेडी जो लिबरेट केलेला, लिबरेट हा शब्द ते वापरतात, म्हणजे मुक्त केलेला एरिया आहे. कोणापासून मुक्त केला, तर त्यांच्या मते तो भारतीय शासनापासून, इथल्या कंट्रोलपासून त्यांनी मुक्त केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि हा जो काही एरिया आहे तिथे भारताचं शासन चालत नाही, यांचं शासन चालतं. त्याला जनताना सरकार म्हणतात, म्हणजे लोकांचं सरकार. या लोकांच्या सरकारचं एक उदाहरण सांगते. तिकडे काही सोलर पॅनल्स वाटण्यात आले होते, कारण आतमध्ये इलेक्ट्रिसिटीच्या लाईन्स नाही आहेत. इलेक्ट्रिसिटीच्या लाईन्स करण्याचा प्रयत्न केला तर बरेचदा ते सुद्धा होऊ देत नाहीत माओवादी. सो तिथे सोलर पॅनल्स वाटण्यात आले. यांनी काय केलं, माओवाद्यांनी गावकऱ्यांना मारलं, त्यांना सांगितलं सरकारकडून काही घ्यायचं नाही, आणि ते सगळे सोलर पॅनल स्वतः घेऊन गेले, स्वतः ते वापरतात. सो अशा प्रकारे तिकडे हिपोक्रसी, दुटप्पीपणा जो चालतो की सरकारकडून काही घ्यायचं नाही असं म्हणायचं, पण अशा गोष्टी काही आल्या तर स्वतः मात्र माओवादी त्या वापरतात. सो हे जे काही जनताना सरकार आहे, अकॉर्डिंग टू वरवराराव, ते ऑल्टरनेट मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट आहे, विकासाचं एक ऑल्टरनेट मॉडेल आहे असं त्याला वाटतं. त्याच्यात तो असं म्हणतोय, सुरुवातीला या आर्टिकलमध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की जो काही नक्षलवादाचा उठाव होता 67 सालचा, तो त्यावेळेला त्यांनी कशाची कल्पना केली होती तो उठाव करताना, तर त्यांनी इकॉनॉमिक स्ट्रगल फॉर लँड, म्हणजे जमिनीसाठी तो एक आर्थिक स्ट्रगल, संघर्ष होता. द गुरिला फॉर्म ऑफ स्ट्रगल टू प्रोटेक्ट इट, म्हणजे जे काही ती गुरिला वॉरफेअर जे चालतं, गनिमी कावा जो काही आहे, तो कशासाठी, तर या स्ट्रगलला प्रोटेक्ट करण्यासाठी. आणि पुढे ते म्हणतात, आणि पॉलिटिकल प्रोग्राम ऑफ सीझिंग द स्टेट पॉवर. प्रॉब्लेम असा होतो की बरेचदा माओवादी सिम्पथायझर्स जेव्हा त्यांना रिक्रुटमेंट हव्या असतात, जेव्हा त्यांना सहानुभूती मिळवायची असते, तेव्हा ते वारंवार सामान्य जनतेला असं सांगतात की जमिनीसाठी तो उठाव होता. मग भूदान चळवळ जी झाली त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना जमिनी मिळाल्या होत्या, तेव्हा तर रक्त सांडायची गरज नाही पडली. जर का लोकांचं भलंच करायचं असेल तर हातात बंदुका कशाला घ्याव्या लागतात? हातात बंदुका न घेता सुद्धा लोकांचं भलं होऊ शकतं. पण हातात बंदुका यांना यासाठी घ्यायच्या असतात कारण त्यांना लोकशाहीवादी मार्ग मान्य नाहीत, परंतु म्हणताना मात्र ते म्हणतात की आम्ही लोकशाहीवादी क्रांती करतोय. सो हे एक आहे यांचं प्रचारतंत्र की ज्याच्यामध्ये रॉबिनहूड, म्हणजे आम्ही लोकांच्या भल्यासाठी काम करतोय, अशा प्रकारे ते स्वतःला प्रोजेक्ट करत असतात. आता दुसरा जो टूल आहे फॅक्ट फाइंडिंग, सत्यशोधन. आम्ही जे कोरेगावमध्ये सत्यशोधन केलं होतं ते अशा या प्रकारचं ज्यांचं टूल आहे त्याला एक काउंटर उभं करण्याचा तो प्रयत्न होता. कारण माओवादी प्रत्येक वेळेला कुठलीही घटना घडली की तिथं सत्यशोधन करतात, त्याचे कन्क्लुजन आधीच ठरलेले असतात, पण मग दाखवलं असं जातं की आमची टीम तिथे गेली आणि त्यांनी सत्य शोधून आणलं. प्रॉब्लेम असा असतो, सामान्य माणसाला वेळ नसतो. कोरेगावमध्ये काय झालं आहे हे आपल्याला फक्त माध्यमांच्यामुळे कळत असतं, न्यूजपेपर्समुळे किंवा चॅनल्समुळे कळत असतं. जेव्हा एखादा सामान्य माणूस तिथे जाईल तेव्हा कळेल की तिथे काय काय गोष्टी झालेल्या आहेत. पण अशा प्रकारच्या सत्यशोधन अहवाल समित्या तयार करायच्या, आपल्याला मनाला वाटेल ते त्याच्यामध्ये टाकायचं, ही माओवाद्यांची एक प्रचारतंत्राची पद्धत आहे. त्याची काही उदाहरणं पाहूयात. हे फक्त आत्ता होतं आहे असं नाही, 80 पासून हे उद्योग चालू आहेत त्यांचे. पेद्दी शंकर नावाचा
महाराष्ट्रात एन्काउंटरमध्ये मारला गेलेला पहिला माओवादी गडचिरोलीमध्ये 80 का 81 साली मारला गेला तो. तुम्हाला आठवत असेल मे 2000 आय थिंक 19ची गोष्ट, 19 किंवा 18ची गोष्ट असेल, मला एक्झॅक्टली वर्ष आठवत नाही. एक न्यूज आली होती की पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती माओवाद्यांचे काही डॉक्युमेंट्स आहेत. हे ते डॉक्युमेंट्स म्हणजे असे बरेच डॉक्युमेंट्स आहेत. त्यांची जी सोशल सायन्सेसची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती डॉक्युमेंट्स होते. त्याच्यातली एक गोष्ट, त्याच्यातला एक फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट होता तो या पेद्दी शंकरचा होता. आता हा जो फॅक्ट फाइंडिंग रिपोर्ट आहे हा कोणी बनवला तर CPDRनी बनवला, कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राईट्स, म्हणजे लोकांच्या लोकशाहीवादी अधिकारांचं संरक्षण करणारी कमिटी. ही कमिटी कोणी सुरू केली? अनुराधा गांधी आणि कोबाड गांधींनी सुरू केली. हे दोघंजणं कोण? अनुराधा गांधीचा मृत्यू झाला, ती सेंट्रल कमिटी मेंबर होती माओवाद्यांची. कोबाड गांधी सध्या जेलमध्ये आहे, त्याच्यावरती काहीतरी 27 केसेस आहेत माओवादाशी संबंधित. दोघंही जण मुंबईचे. 80च्या दशकामध्ये इकडून गेले तिकडे इंदोऱ्याला सेटल झाले, पहिल्यांदा नागपूरमध्ये, आणि त्याच्यानंतर अंडरग्राऊंड झाले, तिकडे भूमिगत झाले आणि दंडकारण्यामध्ये माओवाद्यांबरोबर आतमध्ये काम, आधी पण त्यांच्यासाठी काम करायचे पण नंतर तिकडे भूमिगत झाले ते. तर ही CPDR जी आहे ती त्यांनी 80च्या दशकात सुरू केली होती. म्हणजे एकीकडे लोकशाही उधळून टाकण्यासाठी हातात बंदुका घेऊन या देशातल्या पोलिसांच्या, आर्मीच्या किंवा शासनाच्या विरोधात लढायचं, आणि दुसरीकडे कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रेटिक राईट्स अशी नावं देऊन अशा समित्या स्थापन करायच्या मुंबईमध्ये. आता सध्या या CPDRचा सेक्रेटरी आहे आनंद तेलतुंबडे, जो एल्गार परिषदेच्या केसमध्ये एक आरोपीसुद्धा आहे. सो हा जो रिपोर्ट आहे तो 80 म्हणजे CPDRनी त्या काळी बनवलेला हा रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये जर का काही नावं पाहिलीत तुम्ही तर वरवरा रावला थँक्स लिहिलेलं आहे, कारण त्यांनी तिथे त्यांना मदत केली होती. त्याच्यानंतर सुनील शानबागनी त्याचं हे बनवलं, अनुराधा गांधीचं माहेरचं नाव अनुराधा शानबाग. सो या रिपोर्टमध्ये सुरुवातीलाच 2-3 पेजेसमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सिच्युएशन अशी आहे की पेद्दी शंकर मारला गेला. आता टाइम्स ऑफ इंडियानी त्याचं रिपोर्टिंग केलं आहे आणि ब्लिट्झनी त्याचं रिपोर्टिंग केलं आहे. आता टाइम्स ऑफ इंडिया काय म्हणते बघूयात आपण याच्यामध्ये. टाइम्स ऑफ इंडिया असं म्हणतं की एका एन्काउंटरमध्ये मागच्या महिन्यात, त्यावेळेला 1 महिना लागत असेल कदाचित इथपर्यंत न्यूज यायला, आय डोंट नो व्हॉट्स द सिच्युएशन, पण 28 वर्षांचा एक नक्षलवादी, टाइम्स ऑफ इंडियानी शब्द काय वापरला आहे? नक्षलवादी. पेद्दी शंकर मारला गेला SRP कडून सिरोंचामध्ये, गडचिरोलीत. ही वॉज इन द प्रोसेस ऑफ क्रॉसिंग द बॉर्डर विथ मेनी अदर नक्षलाइट्स. तो वेगवेगळ्या नक्षलवाद्यांबरोबर बॉर्डर क्रॉस करत होता. SRPच्या लोकांनी काय केलं? ट्राय टू अप्रिहेंड देम. द नक्षलाइट्स वर रिपोर्टेड टू हॅव ओपन फायर. इथे असं म्हटलं आहे की नक्षलवाद्यांनी फायर ओपन केला पहिल्यांदा आणि मग पोलिसांनी रिटालिएट केलं. आणि त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की 12 बोअरची एक बंदूक तिथे मिळाली आणि पेद्दी शंकर मारला गेला आणि त्याच्यानंतर आय थिंक एकाला अटकसुद्धा झाली. 1 एक्स्ट्रीमिस्ट वॉज अरेस्टेड व्हाईल द अदर्स मेड गुड एस्केप. म्हणजे बाकी सगळे पळून गेले, एक पकडला गेला. सो हे प्लीज थोडं डिस्टर्बन्स होतं आहे, हे रिपीट का होतं आहे? सो ही आहे न्यूज 80च्या दशकातली टाइम्स ऑफ इंडियाची. सिच्युएशन सेम, इन्सिडेंट सेम, घटना तीच आहे. आता ब्लिट्स काय म्हणते बघूयात. ब्लिट्स म्हणतं शंकर वॉज अ पॉलिटिकल वर्कर, तो राजकीय कार्यकर्ता होता. टाइम्स ऑफ इंडिया म्हणतं तो नक्षलवादी होता. पुढे पॉलिटिकल वर्कर ऑफ द टाईप डब्ड नक्षलाइट. पुढे अ पॉप्युलर स्टुडंट लीडर ऑफ आदिलाबाद. आदिलाबादचा तो एक लोकप्रिय विद्यार्थी होता. After completing his education, along with his friends, started working along Adivasis in Karimnagar. करीमनगरमध्ये त्यांनी त्याचं काम सुरू केलं. Police alleged that Shankar fired first and was accompanied by 4 others. The local people, however, seemed disinclined to believe this version.
बातम्यांमधला फरक कळला. टाइम्स ऑफ इंडिया म्हणते तो नक्षलवादी होता, हे म्हणतायत की तो राजकीय कार्यकर्ता डब्ड नक्षलवादी होता. टाइम्स ऑफ इंडिया म्हणतंय की त्यांनी आधी फायर ओपन केला, मग पोलिसांनी रिटालिएट केला. पुढे टाइम्स ऑफ इंडिया म्हणतंय की एक माणूस अरेस्ट झाला, 12 बोअर गन मिळाली आणि पेद्दीशंकर मारला गेला. ब्लिट्स म्हणतंय की पोलिस असे म्हणतायत की त्यांनी पहिल्यांदा फायर केला पण लोक असं म्हणतायत की तसं झालं नाही. आता प्रश्न असा आहे की खरं कोण आणि खोटं कोण. तर जेव्हा हा रिपोर्ट मी वाचत होते त्याच्यानंतर मला एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली की या रिपोर्ट बनवण्यामध्ये एक व्यक्ती होती, ती ब्लिट्सचीच रिपोर्टर होती, जी फॅक्ट फाइंडिंग कमिटीची मेंबर होती. आता आपण कन्क्लुजनवरती येऊयात. यांनी कन्क्लुजन काय काढलं? CPDRचा तो रिपोर्ट काहीतरी 20-25 पानांचा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी फायनली असं ते म्हणतात, हा तो पेद्दीशंकर जो मारला गेला, ते म्हणतायत की एव्हरीवन इन्क्लुडिंग अ क्रिमिनल लेट अलोन अ पॉलिटिकल वर्कर हॅज अ राईट टू लिव्ह अँड बी ट्राईड बिफोर अ कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे ते असं म्हणतायत की प्रत्येकाला जे काही लीगल राईट्स आहेत ते मिळाले पाहिजेत थोडक्यात. मग तो पॉलिटिकल वर्कर असू देत किंवा अजून कोणी असू देत, त्यांना कोर्ट ऑफ लॉमध्ये त्यांचं जे काही प्रोसिडिंग्ज आहेत ते व्हायला पाहिजेत आणि त्याच्यात काहीही गैर नाही. त्यांनी अगदी योग्य म्हटलेलं आहे. आपण कसाबसारख्यांना सुद्धा पूर्ण लीगल राईट्स त्यांचे प्रोटेक्ट करतो. दॅट इज हाऊ डेमोक्रेसी वर्क्स. पण मजा अशी आहे, त्याच्यात पुढे मजा काय आहे मी सांगते तुम्हाला. द पोलीस हॅव नो राईट टू टेक अ लाईफ. बघा हे काय म्हणतायत, द पोलीस हॅव नो राईट टू टेक अ लाईफ. पोलिसांना अधिकार नाही आहे त्याचं आयुष्य घेण्याचा. इफ द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ इज बायपास्ड इन सच अ मॅनर बाय द स्टेट ऑथॉरिटीज, व्हॉट रिस्पेक्ट देन कॅन वन एक्सपेक्ट द पीपल टू हॅव फॉर दॅट लॉ. म्हणजे जर का पोलिसांनी अशा प्रकारे एन्काउंटर करून, म्हणजे अकॉर्डिंग टू देम एन्काउंटर करणं हे त्या लॉची प्रोसेस फॉलो न करणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि असं झालं तर लोक कायद्याचं रिस्पेक्ट, म्हणजे कायद्याचं जे काही राज्य आहे त्याचा आदर कसा करणार असं ते म्हणत आहेत. ठीक आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला हे वाचताना वाटेल की हो किती छान छान लिहिलं आहे, योग्य लिहिलं आहे, बरोबर लिहिलं आहे, पॉलिटिकली सगळं करेक्ट आहे, कायद्याच्या लँग्वेजमध्ये बसणारं आहे, कुठलेही रूल्स तोडलेले नाहीत, काहीच चूक नाही आहे याच्यामध्ये, बरोबर. आता मजा अशी आहे, हॅलो बस्तर या पुस्तकामध्ये पेद्दीशंकरबद्दलची अधिक माहिती मिळते. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की या पेद्दीशंकरनी तिथल्या एका बाजारामध्ये 2 पुरुषांना कुऱ्हाडीने त्यांची मुंडकी कापली. का कापली तर त्याच्या दृष्टीनं तो कोणाची तरी छेड काढत होता म्हणून ती मुंडकी कापली. आता सिंपल गोष्ट आहे, जे फॅक्ट फाइंडिंग करायला तिकडे जातात त्यांना ही गोष्ट माहीत नसेल, पण त्याच्याबद्दल एकही उल्लेख याच्यामध्ये सापडत नाही. पुढे असं झालं, हा जो पेद्दीशंकर होता तो फर्स्ट मार्टिर ऑफ PWG आहे, म्हणजे पीपल्स वॉर ग्रुप नावाचा नक्षलवाद्यांचा जो फॅक्शन आहे त्याचा पहिला हुतात्मा आहे त्यांच्या दृष्टीनं. त्याला माओचा फोटो असलेला एक बॅच मिळाला होता आधी, जेव्हा हे सगळं व्हायच्या आधीची गोष्ट. RSU रिव्होल्युशनरी स्टुडंट्स युनियन आणि रॅडिकल स्टुडंट्स युनियन आणि रॅडिकल यूथ लीग हे दोन्ही ऑर्गनायझेशन्स माओइस्ट फ्रंट आंध्रमध्ये ॲक्टिव्ह होत्या. त्याच्यावर म्हणजे अनेक यंगस्टर्स त्यांनी तयार केले माओवादी मूव्हमेंटसाठी. हा सुद्धा त्याच्यातच तयार झालेला होता. किल 2 विलेजर्स जे नावं दिलेली आहेत कोणाला त्यांनी मारलं. एक तिकडे बलात्कार झाला होता आणि त्याचा जो अक्युज्ड होता, जो आरोपी होता, त्या अधिकाऱ्याचं घरसुद्धा जाळलं या पेद्दीशंकरनी. आणि पोलिसांचे वेपन्स म्हणजे बळजबरी हुसकावण्याचा सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल होता. आता ही पेद्दीशंकरची जी सगळी बॅकग्राऊंड आहे त्याच्याबद्दल एकही शब्द तुम्हाला CPDRच्या फॅक्ट फाइंडिंग रिपोर्टमध्ये दाखवत नाहीत. ते असं म्हणतात की कायदा हातात घेण्याचा पोलिसांना अधिकार नाही, पण पेद्दीशंकर जेव्हा कायदा हातात घेतो त्याच्याबद्दल CPDRला काहीच वाटत नाही. त्याच्याबद्दल CPDR एक शब्दसुद्धा बोलत नाही. म्हणजे पेद्दीशंकरनी कायदा हातात घेतलेला CPDRला चालतो, त्याच्याबद्दलची माहिती त्यांना मिळाली नसेल. ऑफकोर्स मिळाली असणार, कारण पुढे अजून सांगते तुम्हाला
हे डॉक्युमेंट आहे. अनुराधा गांधीचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा या सगळ्या लोकांनी तिच्या स्मरणार्थ एक पुस्तक छापलं कुठून? JNUमधून. JNUमध्ये एक प्रोफेसर शिवप्रकाश नावाच्या प्रोफेसरनी ऑन बिहाफ ऑफ अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी ते पुस्तक छापलं. आता हे अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी काय प्रकार आहे? तर ही जी कमिटी आहे ती RDFचा इनिशिएटिव्ह आहे, रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट. आता रिव्होल्युशनरी डेमोक्रेटिक फ्रंट काय प्रकार आहे? ही एक माओइस्ट फ्रंट ऑर्गनायझेशन आहे. GN साईबाबादी चालवतो. आणि या RDFचा एक इनिशिएटिव्ह म्हणजे अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी आहे. GN साईबाबाचं 800 पानाचं व्हर्डिक्ट आहे, गुगलवर अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये हे सगळे डिटेल्स आहेत. सो RDF माओवादी फ्रंट, त्याचा इनिशिएटिव्ह अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी. त्या अनुराधा गांधी मेमोरियल कमिटीच्या वतीनं एक पुस्तक पब्लिश झालं. ते कुठून झालं? JNUमधून झालं. आणि त्याच्यामध्ये अजून एक जो मेंबर होते त्या कमिटीतले, त्याच्यातला एक मेंबर म्हणजे रोना विल्सन, जो सध्या एल्गारसाठी आतमध्ये आहे. सो त्या पुस्तकामध्ये वरवरा रावनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे, रिमेंबरिंग अनुराधा गांधी द न्यू वुमेन. त्याच्यात तो असं म्हणतो, म्हणजे त्यांनी सगळं ते आधीचं जुनं बरंच काय काय लिहिलेलं आहे की कशा गोष्टी चालल्या होत्या त्या काळी मुंबईमध्ये. आणि त्याच्यात तो पुढे म्हणतो की CPDRनी एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी पाठवली होती नालगोंडाला त्या काळी. त्याच्यामध्ये आंध्र प्रदेश असगर अली इंजिनियर यांच्या लीडरशिपमध्ये ती पाठवली होती. आणि पुढे असं त्यांनी म्हटलं आहे की हे जे काही पेद्दी शंकरचं फॅक्ट फाइंडिंग होतं त्या माध्यमातून शोमा सेन, कोबाड गांधी, अनुराधा गांधी आणि अजून काही कार्यकर्ते आंध्रचे हे सगळेजण एकत्र आले. आणि पुढे असं त्यांनी म्हटलेलं आहे की त्या काळी ऑलरेडी पीपल्स वॉर हा ग्रुप सुरू झालेला होता. आणि हे जे काही कोऑर्डिनेशन झालं त्या काळात, त्यामुळे पुढे महाराष्ट्र, कर्नाटका आणि तामिळनाडूमध्ये CPI MLPWGचं काम वाढू शकलं. सो फॅक्ट फाइंडिंग करताना अशा प्रकारे करायचं की पेद्दी शंकर म्हणजे जणू काही एक सोशल वर्करच होता. त्यांनी कोणाचंच कधी काही वाईट केलं नव्हतं. आणि अगदी तो कायद्याला जुमानणारा आणि कायदा पाळणारा माणूस होता. आणि पोलिसांनी मात्र कायदा तोडला आणि त्याचं एन्काउंटर केलं, असं यांनी प्रोजेक्ट केलेलं आहे त्या ओव्हरऑल फॅक्ट फाइंडिंगमध्ये. हे 80च्या दशकातलं झालं. तुम्हाला आठवत असेल जेव्हा एल्गार परिषद केस झाली त्याच्यानंतर यांनी हे सगळं खोटं आहे म्हणून आरडाओरडा सुरू केला. शेवटी पोलिसांना काही पुरावे समोर द्यावे लागले होते. त्याच्याबद्दलसुद्धा त्यांनी पुढे आरडाओरडा केला की हे सगळं कसं चुकीचं आहे, पोलिसांनी द्यायला नाही पाहिजे होतं. म्हणजे यांनी काहीही प्रॉपगंडा केला तरी चालतो, पण त्याला काउंटर प्रॉपगंडा पोलिसांनी करायचा नाही, ही मानसिकता. पुढे त्याच्यात असं म्हटलेलं होतं, ते लेटर जे दाखवलं होतं, जे लेटर कॉम्रेड एमनी रोना विल्सनला लिहिलेलं होतं, त्याच्यात असं म्हटलं आहे, द भीमा कोरेगाव एज्युटेशन हॅज बीन व्हेरी इफेक्टिव्ह. द अनफॉर्च्युनेट डेथ ऑफ द यूथ मस्ट बी एक्सप्लॉयटेड. शब्द वापरला आहे एक्सप्लॉयटेड. म्हणजे जो मुलगा तिथं कोरेगावमध्ये मारला गेला 1 जानेवारीला, त्याच्या मृत्यूचा यांना ते म्हणजे मृत माणसांनासुद्धा सोडत नाही, त्याचंसुद्धा भांडवल करायचं असतं यांना. आणि त्याच्यासाठी पुढे ते म्हणतात, must be exploited to prepare future agitations and propaganda material. Please explore the possibility of new fact finding to further highlight the incident. त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल औरंगाबादमध्ये रायट झाल्या होत्या. आय थिंक मे जूनच्या आसपास झाल्या होत्या, हिंदू मुस्लिम रायट झाल्या होत्या. तिथे ही भीमा कोरेगाव शौर्य दिन अभियान समिती जी आहे ते फॅक्ट फाइंडिंग करायला गेले. सत्यशोधन केलं त्यांनी तिकडे. त्यांचे सत्यशोधन अहवाल 2-3 अहवाल आहेत. PFIचा आणि त्यांचा अहवाल अगदी सेम आहे. त्या अहवालामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, तिथे एका वृद्ध हिंदू माणूस होता ज्याला चालता येत नव्हतं, फिजिकली चॅलेंज्ड होता तो माणूस. त्याच्या घरातले सगळेजण ते बाकी मेंबर्स होते त्यांना शिफ्ट करत होते. आग लागली तिथे घराला. तो माणूस अक्षरशः जिवंत जळून खाक झाला तिथे. त्यांच्या फॅक्ट फाइंडिंगमध्ये त्याचा उल्लेखसुद्धा नाही आहे. तिथं सगळ्या औरंगाबादला माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अशी गोष्ट झालेली होती. पण त्याचा बिलकुल कुठेही उल्लेख त्यांनी केला नाही. ही यांची फॅक्ट फाइंडिंग करण्याची पद्धती आहे की
की त्यांच्या सोयीचं त्यांना पाहिजे तेवढंच फॅक्ट फाइंडिंग ते करतात आणि प्रत्यक्षात ते फॅक्ट फाइंडिंग नसतं. ते त्यांचे मनसुबे ऑलरेडी रचलेले असतात आणि तिथे जाऊन फक्त आम्ही तिथे गेलो, फोटो काढले आणि हे कन्क्लुजन आणलं, ही त्यांची पद्धती असते. कोरेगावमध्ये पूजा सकट नावाच्या एका मुलीनी आत्महत्या केली. ते सकट जे फॅमिली आहे त्यांचं घर तिथे 2 जानेवारीला जाळण्यात आलं होतं. तिने आत्महत्या केली, पण ह्यांचीच टीम होती तिथे. ढवळे, पोद्दार आणि या प्रकारचे सगळे लोक तिकडे होते. त्यांनी फॅक्ट फाइंडिंग केली आणि त्याच्यानंतर असं सांगितलं की पूजा सकटचा खून झाला का तर ती एकमेव तिथे एकमेव विटनेस होती त्या दंगलीचा. काही संबंधच नाही, ती विटनेस नव्हतीच. आणि एवढ्या लोकांनी दंगली बघितल्या, ती एकमेव विटनेस कशी असू शकते? आणि तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये आले, ससूनच्या डॉक्टरांनी सगळ्या मीडियाला इंटरव्ह्यू दिलेले आहेत की ती आत्महत्या होती. आणि हे तिथे पत्रकार परिषदा घेऊन सांगतायत की तिचा खून करण्यात आला का तर ती एकमेव तिथे विटनेस होती. हे आहे यांचे फॅक्ट फाइंडिंग करण्याचे धंदे. म्हणजे सत्यशोधन समित्या बनवायच्या आणि त्याचा वापर स्वतःचा अजेंडा रेटण्यासाठी आणि खोटं पसरवण्यासाठी करायचा आणि वरती मग आम्ही कसे व्हिक्टीम आहोत, आमच्यावरती कसा अन्याय होतो म्हणून आरडाओरडी करत फिरायच्या. हे यांची काम करण्याची पद्धती. दुसरं म्हणजे जनरलाइज टू डिस्ट्रॉय क्रेडिबिलिटी. सगळ्या गोष्टी जनरलाइज करून टाकायच्या. जस्ट एक एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला आठवत असेल, जेव्हा एल्गार परिषदेची केस झाली त्यावेळेला मी टू अर्बन नक्षल नावाचं सोशल मीडियावरती प्रचंड एक हॅशटॅग चालला होता, प्रचंड प्रतिसाद मिळाला. म्हणजे अगदी गिरीश कर्नाडांसारखे लोकसुद्धा गळ्यात पाट्या घेऊन फिरायला लागले मी टू अर्बन नक्षल म्हणून. सो हे जे प्रकार केले जातात, आता याच्यामध्ये अशा प्रकारच्या पाट्या घालून फिरणारे जे लोक असतात त्याच्यातल्या काही लोकांना माहीत असतं की ते काय करतायत आणि का करतायत. काही लोकांना ते नकळत करत असतात, अज्ञानामुळे करत असतात. याच्यातले सगळेच्या सगळे काही तिथे माओवादी नसतात, पण बरेचदा प्रॉपगंडाला बळी पडून पुन्हा स्वतःच त्या प्रॉपगंडाचा भाग होणारे सुद्धा लोक असतात अशामध्ये. सो हे मी टू अर्बन नक्षल सारख्या हॅशटॅग का चालवल्या जातात? कारण जर का या देशातली प्रत्येक व्यक्ती म्हणायला लागली की मी नक्षलवादी आहे, तर मग ह्या शहरी नक्षलवाद नावाचा जो प्रकार आहे त्याचं गांभीर्य संपून जाईल. आणि म्हणून हे असे सगळे उद्योग केले जातात की जेणेकरून विश्वासार्हता त्याची संपवून टाकायची. अजूनही बरेच लोक तुम्हाला सोशल मीडियावरती दिसतील जे असं म्हणतात की जे केवळ सरकारच्या विरोधात बोलतात त्यांना शहरी नक्षल म्हटलं जातं. जस्टिस कोळसे पाटील तर सगळ्या चॅनल्सवरती म्हणत फिरतात की आम्ही सरकारच्या विरोधात तिथे शनिवारवाड्यावरती हे केलं म्हणून म्हणून त्यांना अटक केली. पण मग त्यांना 2011मध्ये सुद्धा अटक झाली होती. ती कशासाठी झाली होती त्याची उत्तरं यांच्याकडे कधीच नसतात. मग त्यावेळेला तर आर पाटील गृहमंत्री होते आणि त्यांनी स्वतः तेव्हासुद्धा असाच तिथे मंत्रालयाच्या समोर नाटकं करण्यात आली होती की शीतल साठे आणि सचिन माळी यांचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाही आहेत, ते फक्त समतेची गाणी गातात. समतेच्या गाण्यांमध्ये माओ येतो कशाला? त्यांचं जे अल्बम आहे हीच आमची गाणी आमचा गुन्हा काय, माओची गाणी कशी काय येतात? म्हणजे तुम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या बरोबर माओचं नाव कसं घेऊ शकता? ती पात्रता आहे का त्या माओची? दुसरं म्हणजे फेक कंप्लेंट्स आणि अलिगेशन्स करायचे, खोटे आरोप करायचे. ह्युमन राईट्स लॉ नेटवर्क नावाची एक ऑर्गनायझेशन गडचिरोलीमध्ये आहे. निहाल सिंग राठोड नावाचा ॲडव्होकेट आहे. सुरेंद्र गडलिंगचा ज्युनियर आहे हा. गडचिरोलीमध्ये केस झाली होती, 2017मधली गोष्ट आहे. तिथल्या एक एन्काउंटर झालं आणि त्याच्यानंतर 2 मुली तिथे फिरताना दिसल्या. पोलिसांना संशय आला. बरेचदा असं होतं एन्काउंटर नंतर सिव्हिल ड्रेसमध्ये माओवाद्यांचे काही समर्थक किंवा त्यांची काही कार्यकर्ते असतात जे तिथं काही गोष्टी करण्यासाठी, काही राहिलं तर आणण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी होतात. म्हणून पोलिसांनी चौकशीसाठी त्या 2 मुलींना बोलावलं. पोलिसांच्या लक्षात आलं यांचा माओवादाशी काही संबंध नाही. त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. या जेव्हा गेल्या त्यांच्या गावामध्ये तिथे सैनू गोटा आणि सरपंच शिला गोटा या दोघांनी त्यांना प्रेशराईज केलं आणि त्याच्यानंतर कंप्लेंट अशी करण्यात आली की त्यांच्यावरती बलात्कार झाला.
त्या मुलींनी स्वतः कोर्टात फॉर्च्युनेटली सांगितलं की बलात्कार तर दूरची गोष्ट, पोलिसांनी आमची काळजी कशी घेतली ते सुद्धा सांगितलं, आम्हाला जेवायला घातलं हे पण सांगितलं. आणि त्याच्यानंतर हे सिद्ध झालं कोर्टामध्ये की बलात्कार झालेलाच नाही, पण ह्युमन राईट्स लॉ नेटवर्कनी अशा प्रकारचे खोटे आरोप त्याच्यावरती केले होते. आपलं दुर्दैव हे की जेव्हा अशा प्रकारचे खोटे आरोप होतात, जर का खरे आरोप झाले तर निश्चितच CRPF असू दे, पोलीस असू दे, आर्मी असू दे, कोणी असू दे, त्या ऑर्गनायझेशन्समध्ये इंटरनल एन्क्वायरी केली जाते आणि डिसिप्लिनरी ॲक्शन घेतली जाते. मी स्वतः एक महिला आहे आणि स्वतः आर्मीमध्ये होते. या गोष्टी कुठल्याही आर्म फोर्सेस असू देत किंवा पोलीस फोर्सेस असू देत, या गोष्टी प्रचंड सिरियसली घेतल्या जातात. कारण त्या ऑर्गनायझेशनसाठी सुद्धा त्या गोष्टी चांगल्या नसतात, त्याच्या कल्चरसाठी त्या गोष्टी चांगल्या नसतात. आणि शेवटी ह्या ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्या समाजासाठी काम करत असतात, तिथे कुठली ऑटोक्रसीसाठी काम करत नसतात त्या. पण जेव्हा अशा खोट्या केसेस होतात आणि त्या खोट्या आहेत हे सिद्ध होतं, तेव्हा अशा ऑर्गनायझेशन्सच्या विरोधामध्ये कुठलीही ॲक्शन घेतली जात नाही. हे आपलं दुर्दैव आहे. सिमिलर केस झाली होती चिंता गुफामध्ये. मी थोडंसं स्पीडअप करते कारण आता 5च मिनिट राहिलेत आणि अजून 5-6 स्लाइड्स आहेत. चिंता गुफा छत्तीसगडमधली केस आहे. नंदिनी सुंदर हे नाव तुम्ही ऐकलं असेल, दिल्ली युनिव्हर्सिटीची प्रोफेसर. 2017मधली गोष्ट आहे. नंदिनी सुंदरनी ट्विटरवरती एक ट्वीट केला की अ रिस्पॉन्सिबल पोलीस वुड इन्व्हेस्टिगेट रेप, नॉट ब्रश इट असाइड ऑन द शेम ऑन पोलीस. बेसिकली हिने असंच सांगितलं होतं की तिथे चिंता गुफाला एका मुलीवरती, आदिवासी मुलीवरती बलात्कार झाला असा तिने आरोप केला होता आणि तसं ट्वीट आलं. त्यावेळेला मी छत्तीसगडला होते, तर मला आश्चर्य वाटलं इकडे असं काही झालं आणि आपल्याला माहिती नाही. तिथं जेव्हा चौकशी केली तर तिथं तसं काही झालेलं माहितीच नाही, कोणाला काही झालंच नव्हतं. नंतर स्टोरी अशी कळाली की चिंता गुफा या ठिकाणी पहाटे एका माओवाद्याच्या घरी पोलीस तिथे सर्च ऑपरेशनसाठी गेले होते आणि सर्च ऑपरेशन केल्यानंतर त्याच्यानंतर त्या माओवादी जो होता त्याच्या बहिणीवरती बलात्कार झाला अशा प्रकारचा यांनी तिथे वावड्या उठवायला सुरुवात केली. त्या मुलीला तिथल्या ज्या काही यांच्याच काही ऑर्गनायझेशन्स होत्या ज्या मेडिकलसाठी टेस्टसाठी घेऊन गेल्या, तिथे तिची मेडिकल टेस्ट झाली. सुकमा जिल्ह्यामध्ये झाली, त्याच्यानंतर जगदलपूरला पण झाली. दोन्ही मेडिकल टेस्टमध्ये बलात्कार झाला नाही हे क्लिअर झालं. सुकम्याच्या SPनी सगळ्यांना बोलवलं, जे लोक तिथे तोपर्यंत सोशल मीडियावरती आणि काही ठराविक त्यांचे पत्रकार आहेत जे सुरू झालेले होते की बलात्कार झाला म्हणून, त्या सगळ्यांना बोलवलं आणि SPनी सांगितलं की तुम्हाला पाहिजे तर आपण रायपूरला जाऊन मेडिकल टेस्ट करूयात, हवं तर दिल्लीला जाऊन मेडिकल टेस्ट करूयात, तुम्ही म्हणाल तिथे मेडिकल टेस्ट करूयात. मग ते म्हटले नाही ठीक आहे, काही झालं नाही, आम्हाला पटलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथला एक राजकीय नेता तिथल्या IGकडे गेला आणि एक ॲप्लिकेशन दिलं की पोलीस इज नॉट सिरियस अबाउट सच अ हीनस क्राईम. म्हणजे जो बलात्कार झालाच नव्हता तो त्यांनी एवढा मोठा प्रकार उभा केला. तिथल्या लोकल लोकांना काही माहिती नाही, यांना दिल्लीत बसून अशा गोष्टी कळतात. तिसऱ्या दिवशी परत त्या गावात काही ऑर्गनायझेशन्स यांच्याच गेल्या, त्या मुलीला आणि तिच्या आईला म्हणाल्या की परत मेडिकल करायला चल. तिची आई वैतागली, ती म्हटली बलात्कार झालाच नाही तर किती वेळा नेणार आहात मेडिकल करायला, मी येणार नाही. त्याच्यानंतर मग ह्यांनी तिलासुद्धा आणि तिच्या आईलासुद्धा शिव्या दिल्या आणि मग तिथून परत आले. सो ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्या झालेल्या आहेत. अशा प्रकारच्या वावड्या उठवायच्या आणि खोटे आरोप करायचे. रिसेंट आता तुम्ही ऐकलं असेल की जे याचं सायबर स्नूपिंग स्कॅन्डल जे चालू आहे, तर बरेचसे लोक जे इंटरव्ह्यू देत आले की आमच्यावरती स्पाईंग होतं आहे अशा प्रकारचे. हफिंग्टन पोस्टनी न्यूज केली होती, भीमा कोरेगाव लॉयर्स वर टार्गेटेड इन व्हॉट्सॲप स्पायवेअर स्कॅन्डल. त्याच्यानंतर मग शेवटी एजन्सीजला पुढे येऊन त्यांनी क्लॅरिफाय केल्या गोष्टी आणि फक्त क्लॅरिफाय नाही केल्या, पुढे त्यांनी असं म्हटलं की एवढे करोडो रुपये यांच्यासाठी कशाला आम्ही खर्च करू. पुढचं टूल म्हणजे विक्टिम असल्याचं नाटक करायचं. त्याचं एक बेस्ट उदाहरण म्हणजे रिसेंटली तुम्हाला आठवत असेल हॅनी बाबू नावाच्या एका प्रोफेसरच्या घराची झडती झाली. झडती झाल्यानंतर न्यूज कशा प्रकारच्या यायला लागल्या की दिल्ली युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरच्या घराची झडती झाली, पोलीस डिड नॉट हॅव वॉरंट फॉर सर्च. सगळीकडे अशाच प्रकारच्या, म्हणजे विदिन आवर्स 2-3 तासात मी बघितलं सगळं फेसबुक ट्विटर सगळीकडे एकच न्यूज, सर्च वॉरंट नसताना झडती झाली, सर्च वॉरंट नसताना झडती झाली.
अहो पण सर्च वॉरंट लागतो हे कोणी सांगितलं तुम्हाला? सगळ्याच धडतीसाठी सर्च वॉरंट लागतो का? आणि हॅनी बाबूंनी जे पत्रकार प्रेस रिलीज जे दिलं होतं त्याच्यात त्यांनी पण असंच लिहिलं होतं. त्याच्यानंतर मग जेव्हा चौकशी केली तेव्हा असं कळालं की ॲज पर CRPC 166/3 त्याची गरज नाही आहे. तो जो इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे तो सर्च करू शकतो. कोरेगावच्या केसमध्ये किंवा एल्गारच्या केसमध्ये ज्या काही सर्च झालेल्या आहेत त्या त्यानुसारच झालेल्या आहेत. परंतु अशा प्रकारचं वावड्या उठवण्यात आल्या की हे सगळं जे आहे ते कसं इल्लिगली होत आहे. दुसरा एक यांचा प्रॉपगंडाचा प्रकार म्हणजे हिरो बनवायचं. यांचे जे कोणी माणसं आहेत त्यांना हिरो बनवायचं. लेटेस्ट एक्झाम्पल म्हणजे एक न्यूज आली होती जेव्हा या तिघांचं म्हणजे सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा या सगळ्यांचं बेल ॲप्लिकेशन जेव्हा रिजेक्ट झालं त्याच्यानंतर न्यूज अशी होती तिन्ही मानवाधिकार कार्यकर्त्यांना जामीन नाहीच. मानवाधिकार कार्यकर्ते हे लोक? हा जो वर्नन गोन्साल्विस आहे याच्यावरचे माओवादाचे गुन्हे ऑलरेडी सिद्ध झालेत. ऑलरेडी त्याची शिक्षा तो भोगलेला आहे. श्रीधर श्रीनिवासन नावाचा एक माओवादी ज्याच्या मृत्यूनंतर माओवाद्यांनी प्रेस रिलीज काढलं होतं की तो कसा उत्कृष्ट माओवादी होता, 40 वर्ष माओवाद्यांसाठी काम करत होता. त्याच्याबरोबर हा वर्नन गोन्साल्विस काम करत होता. त्याच्याबरोबर शिक्षा भोगलेला आहे तो. परत आल्यानंतर परत शिक्षा आली. आता परत एल्गार केसमध्ये आतमध्ये आहे. यांना तुम्ही मानवाधिकार कार्यकर्ते म्हणता? म्हणजे असं चित्र निर्माण करायचं की हे बिचारे अगदी चांगले लोक आहेत परंतु यांच्या विरोधात अन्याय होत आहे. ठीक आहे, ते माओवादी आहेत की नाही हे कोर्ट ठरवेल, पण तुम्ही त्यांना आरोपी तरी म्हणा. डायरेक्टली मानवाधिकार कार्यकर्ते. सेम गोष्ट वरवरारावच्या केसमध्ये मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये क्लिअरली म्हटलंय वी रिजेक्ट द पार्लमेंटरी पाथ. आणि तरीसुद्धा याला म्हटलं जातं की तो पोएट आहे आणि मानवाधिकार कार्यकर्ता आहे. ही ती अनुराधा गांधी कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स चालवते मुंबईमध्ये. आणि हॅलो बस्तरमध्ये राहुल पंडिताच्या पुस्तकात असं म्हटलेलं आहे की पोलिसांच्या विरोधामध्ये एका एन्काउंटरमध्ये ती इन्व्हॉल्व्ह होती. एन्काउंटरमध्ये इन्व्हॉल्व्ह होती म्हणजे ती स्वतः माओवाद्यांच्या साईडनी त्याच्यात लढली असा तिथे उल्लेख आहे. तिच्या मृत्यूनंतर ज्योती पुनवानी नावाच्या एका महिला पत्रकार आहे. तिने मेमरीज ऑफ अ नक्सलाइट फ्रेंड म्हणून टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर्टिकल लिहिलं. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की भलेही मनमोहन सिंग म्हणत असतील की नक्षलिझम किंवा नक्षलवाद हा बिगेस्ट थ्रेट आहे, सगळ्यात मोठा धोका आहे देशासाठी, पण मला अशी एक मुलगी माहिती आहे हू वॉज ऑलवेज लाफिंग, नेहमी हसायची आणि गेव अप हर लाईफ रिच इन एव्हरी वे टू चेंज द लाईव्स ऑफ अदर. ती लोकांचं आयुष्य बदलायला तिकडे गेली होती असं ही म्हणतीये. या अनुराधा गांधींनी हरेराम नावाच्या एका माणसाला, तिथला एक यंगस्टर होता, त्याला रिक्रूट केलं होतं. त्या हरेरामला जेव्हा मी भेटले तिथं छत्तीसगडला, त्याला 3 बहिणी 3 भाऊ, आणि हा हरेराम तिथे माओवाद्यांसाठी काम करत होता. 300 लोकांना रिक्रूट केलं हे तो अभिमानाने सांगत होता. 12 का 14 वर्ष त्यांनी माओवाद्यांसाठी काम केलं. नंतर त्याच्या लक्षात आलं की हे सगळं वायफळ आहे, काही उपयोग नाही, आणि मग परत आला. त्याला जेव्हा मी विचारलं की तुझ्या बहीण भावांपैकी किती जण होते, कारण 300 जणांना रिक्रूट केलं हे फार अभिमानाने सांगत होता तो. त्याला म्हटलं तुझ्या बहीण भावांपैकी किती जण होते त्याच्यात? तो म्हटला एकही नाही. मला आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलं का नाही, तर तो म्हणतो माझं आयुष्य बर्बाद झालेलं, मला त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं नव्हतं. आणि हा दुटप्पीपणा सगळ्या लेव्हलला बघायला मिळतो. म्हणजे ते 300 लोक जे तिथे रिक्रूट झालेले त्यांचं आयुष्य बर्बाद झालं. त्यांनी किती लोकांना, निष्पाप लोकांना मारलं असेल, किती पोलिसांना, किती CRPFच्या लोकांना मारलं असेल याची गणती आपल्याकडे नाही. आणि ज्योती पुनवानी म्हणते की अनुराधा गांधी तिकडे लोकांचं आयुष्य बदलवायला गेली होती. त्या हरेरामला रिक्रूट करण्याचं काम 94 मध्ये या अनुराधा गांधींनी केलं. सेकंडली कल्चरल ग्रुप्स हा खूप स्ट्रॉंग प्रॉपगंडा टूल आहे माओवाद्यांचा. कबीर कला मंच हे नाव तर सगळ्यांना माहीत आहे. कबीर कला मंचमधले काही लोक बाहेर पडून काहींनी समता कला मंच सुरू केला, काहींनी नवयान महाजलसा सुरू केला, काही जण कलासंगीनी म्हणून काम करतात. सो वेगवेगळ्या कल्चरल ग्रुप्स, म्हणजे हा कबीर कला मंच जे आहे ते माओवादी फ्रंट ऑर्गनायझेशन म्हणून ऑलरेडी फेब्रुवारी 2014 मध्ये UPA गव्हर्नमेंटनी तिथे डिक्लेअर केलेलं होतं. एक गोपी नावाचा सरेंडर्ड माओवादी ज्याला आम्ही गडचिरोलीमध्ये भेटलो, तो या लोकांचे फोटो दाखवले कबीर कला मंचच्या, तो त्या सगळ्यांना ओळखतो. नावं वेगळी असतात कारण माओवादी वेगळ्या नावाने ऑपरेट करतात प्रत्येक ठिकाणी.
हे काही फोटोज आहेत ते जनता नाट्य मंडळी जे तिकडे तिथल्या दंडकारण्यासारख्या भागामध्ये माओवादी जे असतात ते गावागावांमध्ये जाऊन वेगवेगळे नाटकं गाणी असं करतात आणि त्याच्यातून सुद्धा त्यांना भरपूर रिक्रुटमेंट मिळते. म्हणजे बरेचसे जे सरेंडर्ड माओइस्ट ज्यांना आम्ही इंटरव्ह्यू केलं होतं म्हणजे त्यांचे जाण्याचे आणि परत येण्याची कारणं काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला होता. म्हणजे अक्षरशः भयानक आश्चर्यकारक अशी कारणं आहेत. क्षुल्लक कारणासाठी तिकडे गेले, घरी भांडण झालं म्हणून गेलो, ते नाच गाणं करायचं ते आवडायचं म्हणून गेलो. एकाने तर सांगितलं की हे जनता नाट्य मंडळी त्यांच्या गावात आली होती, तिथे आल्यावरती ते म्हणाले की आमचं सामान तिकडे नदी पलीकडे पोहोचव म्हणून हे गेले आणि मग ते त्यांना म्हणाले की आता पोलिसांनी तुला आमच्याबरोबर बघितलं, आता पोलीस तुला उचलून नेणार, म्हणजे त्यापेक्षा तू आमच्याबरोबर चल, म्हणून तो माओवादी बनला. अशा क्षुल्लक कारणासाठी तिथे लोक माओवादी बनलेली आहेत. एका मुलीने तिथे का जॉईन केलं तर तिला त्यांच्या ॲज पर ट्रेडिशन तिथे ब्लाऊज घालत नाहीत, तिला ब्लाऊज घालायचं होतं आणि त्या माओवाद्यांच्या युनिफॉर्म घालायला मिळेल म्हणून ती तिकडे गेली. एक जण म्हटला जेव्हा आम्ही गावात फिरत असतो तेव्हा आजूबाजूचे काय आणि घरातले आम्हाला रिस्पेक्टच देत नाही, जेव्हा माओवादी बनून येतो तेव्हा ते सलाम ठोकतात म्हणून गेलो. अशा क्षुल्लक कारणांसाठी लोक तिकडे गेलेली आहेत. आणि जनता नाट्य हे जे त्यांचं कल्चरल ग्रुप्स आहेत त्याचा खूप मोठा रोल आहे माओवाद्यांच्या रिक्रुटमेंटमध्ये. हे पुढे का नाही जात आहे? सिलेक्टिव्ह लिसनिंग आणि रीडिंग. तुम्हाला आठवत असेल एल्गार केसमध्ये एक जो बेंच होता त्याच्यामध्ये जस्टिस चंद्रचूड यांनी एक डिसेंटिंग जजमेंट दिलं होतं आणि बाकीच्या दोघांनी वेगळं जजमेंट दिलं होतं. बाकीचे 2 जजेस होते, आय थिंक जस्टिस दीपक मिश्रा होते आणि जस्टिस खानविलकर होते त्याच्यामध्ये. सो जो काही प्रॉपगंडा करण्यात आला किंवा ज्या गोष्टी उचलून धरण्यात आल्या त्या केवळ सोयीनुसार उचलून धरण्यात आल्या की केवळ आम्ही, म्हणजे आता तुम्ही जर का न्यूज पाहिली तर केवळ जस्टिस चंद्रचूड काय म्हणाले अशा प्रकारच्या गोष्टी उचलून धरण्यात आल्या. आणि जे कोणी माओइस्ट सिम्पथायझर्स किंवा त्यांचे समर्थक होते त्यांनी सुद्धा सोशल मीडियावरती तशा प्रकारच्याच फक्त सिलेक्टिव्ह गोष्टी उचलून त्याचा वापर प्रॉपगंडासाठी केला. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या कोर्टांनी बेल रिजेक्ट करताना किंवा अदरवाईज बऱ्याच अशा कमेंट्स आता दिलेल्या आहेत गेल्या 2-4 महिन्यामध्ये. त्याच्याबद्दल बऱ्याचशा वेगवेगळ्या कोर्टांचे त्याच्यावरती स्टेटमेंट्स आहेत, त्याच्याबद्दल फारसं काही बोलत नाहीत. सो ते सिलेक्टिव्ह रीडिंग आणि सिलेक्टिव्ह लिसनिंग हा एक प्रकार आहे. आणि शेवटचं म्हणजे विस्पर कॅम्पेन. जेव्हा जंगलामध्ये जेव्हा सुरू झालं होतं माओवाद त्यावेळेला जे गुरिला वॉरफेअर होतं तर तिथे कसं ऑपरेट करायचं याच्याबद्दल एक प्रकाश सिंग म्हणून जे पोलीस ऑफिसर जे UPचे आहेत जे या विषयावरती त्यांचं एक खूप सुंदर पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा गुरिला वॉरफेअर कसं करायचं याच्याबद्दल माओवादी काय म्हणतात तर ते म्हणतात की फक्त एखाद्या जमीनदाराला मारलं की आपलं तिकडचं ते ऑपरेशन संपलं असं नाही, तर त्यानंतर त्या जमीनदाराला गावात त्या मारल्यानंतर त्या गावामध्ये जायचं, गावामध्ये लोक चहा प्यायला बसलेली असतात, पेपर वाचत बसलेली असतात, अशा ठिकाणी जायचं, तिथे बसायचं आणि तो विषय चर्चेला आणायचा. त्याच्यात असं म्हणायचं की बरं झालं मारलं त्या माणसाला, फार लोकांना प्रॉब्लेम करत होता वगैरे वगैरे. मग लोक रिस्पॉन्ड करणार, मग त्याच्यातली लोक हेरायची आणि मग त्या लोकांच्या समित्या बनवायच्या आणि मग गोष्टी पुढे न्यायच्या. सो त्याला ते व्हिस्पर कॅम्पेन म्हणतात. सो अशा छोट्या छोट्या गोष्टींनी माओवाद्यांचं प्रचारतंत्र जे आहे त्याच्या माध्यमातून ते रिक्रुटमेंट तर करतातच, पण सामान्य माणसाचा बुद्धिभेद करण्याचं सुद्धा काम करतात. सो ॲटलिस्ट सामान्य नागरिक म्हणून आपण एक गोष्ट तरी करू शकतो. बरेचदा आपल्याला असं वाटतं की आपण लिहिल्याने किंवा आपण बोलल्याने काय होणार आहे. आजकाल आपल्याकडे फेसबुक, ट्विटरसारखी सोशल मीडियाची माध्यमं आहेत. ॲटलिस्ट प्रत्येकाने या गोष्टींबद्दलचं जे काही रियालिटी माहिती आहे ती पुराव्याच्या सहाय्याने जर का लिहिली तर अशा प्रकारच्या प्रॉपगंडाला थोडंफार का होईना काउंटर निर्माण होऊ शकतं. कारण एव्हरी व्हॉइस मॅटर्स. तसंच ते आहे की एक एक करत असे हजारो लोक बोलले तर कुठेतरी गुगलच्या सर्चमध्ये त्या गोष्टी येऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेचदा शहरी नक्षलवाद किंवा शहरी माओवाद हा विषय जेव्हा सोशल मीडियावरती चर्चेला जातो त्यावेळेला केवळ कोणीतरी आपल्या आयडिओलॉजीच्या विरोधात बोलत आहे म्हणून कोणाला पण शहरी माओवादी किंवा शहरी नक्षलवादी असं कॅज्युअली बरेचदा म्हटलं जातं. त्यामुळे सुद्धा या विषयाची विश्वासार्हता
नष्ट होते किंवा कमी होते. त्यामुळे जोपर्यंत आपल्याकडे ठोस पुरावे नाहीत तोपर्यंत कोणालाही माओवादी किंवा नक्षलवादी म्हणू नये. ते काम कोर्टाला करू द्यावं. तुम्हाला जे माहिती असेल ते पुराव्याच्या आधारे तुम्ही मांडू शकता, पण अशा प्रकारे माहीत नसताना केवळ तसे टॅग लावले तर त्यामुळे सुद्धा या विषयाची विश्वासार्हता जाते. ऑलमोस्ट 1 तास 10 मिनिट झालेले आहेत. मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद तुम्हा सगळ्यांना आणि आयोजकांना सुद्धा. मी इथे थांबते. वेळ असेल तर प्रश्न घेऊ शकतो. कॅप्टन स्मिता यांचं आपल्या सगळ्यांना स्तिमित करणारं वक्तव्य, कर्तृत्व आणि कर्तव्य यांचा उत्तम संगम, अभ्यासपूर्ण त्यांचं बोलणं आणि स्वातंत्र्यवीरांप्रमाणेच खऱ्याची आस बाळगणं. धन्यवाद मॅडम. आपलं काम, आपलं ध्येय, आम्ही सगळेजण आपल्याबरोबर आहोत आणि प्रत्येकजण इथे असलेला प्रत्येक वयातला आज खूप नव्या गोष्टी शिकून आणि प्रेरणा घेऊन आपल्याकडनं पुढे जाणार आहे. माझ्या काउन्सिलिंगच्या निमित्ताने मी एवढं निश्चितपणे सगळ्यांच्या समोर सांगू शकते की विद्यार्थ्यांच्यात, मोठ्या लोकांच्यात देखील खरेपणाची आस आपल्याकडनं शिकून मुद्दामून घडवण्याची, जडवण्याची जबाबदारी मी घेते. थँक्यू सो मच. धन्यवाद मॅडम. बरंचसं ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं आहे आणि यानंतर ईशा कुलकर्णीला मी विनंती करते, वंदे मातरम या गीतासाठी ती इकडे येणार आहे. सर्वांनी कृपया उभं राहावं. वंदे मातरम, वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं. वंदे मातरम्. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां वन्दे मातरम्. कोटिकोटिकण्ठ कलकलनिनादकराले कोटिकोटिभुजैर्धृतखरकरवाले के बोले मां तुमी अबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम्. वंदे मातरम्. तुमी विद्या तुमी धर्म तुमी हृदि तुमी मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुमी मां शक्ति हृदये तुमी मां भक्ति तोमारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे मातरम्. वंदे मातरम्. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमलां कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम्. श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरम्. वंदे मातरम्. वंदे मातरम्. भारत माता की जय.
भारत